Yes. Last lecture में, I hope my voice is very clear to everybody. Okay. तो उसके related कुछ चीजें आज मैं आपको बताऊंगा. So 3 important things. First of all, I have to explain you people. Okay. So वो 3 important चीजें कौन सी है? Let's check it out. The first important thing which I have to explain is addition principle. First important thing, addition principle. Second important thing, multiplication principle. Multiplication principle. And the third important thing is invariance principle. Invariance principle. एक बार देख सकते हो आप? Okay. 3 principles I have mentioned here. एक है एडिशन प्रिंसिपल, दूसरा है मल्टीप्लिकेशन प्रिंसिपल, तीसरा है इनवेरिएंस प्रिंसिपल. ये 3 प्रिंसिपल्स के बारे में आपको बताऊंगा. चलो नाम है गाइस, कांसेप्ट बहुत सिंपल है, डोंट वरी अबाउट दैट. ओके, लेकिन ये बहुत ज्यादा जरूरी कांसेप्ट्स है जो हमको हमेशा लगने वाले हैं इन केस ऑफ सॉल्विंग एनी परम्यूटेशन कॉम्बिनेशन टाइप प्रॉब्लम, सॉल्विंग प्रोबेबिलिटी बेस्ड प्रॉब्लम. I hope you had probability in 10th standard as well. आपको 10th standard में भी probability था थोड़ा, लेकिन हमको अभी हायर प्रोबेबिलिटी में जाना है, कंडीशनल प्रोबेबिलिटी वगैरह में जाना है. ओके, और प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्यूशंस भी सीखने हैं. तो ये सारी चीजों में ये प्रिंसिपल्स बहुत ज्यादा जरूरी है. तो वन बाय वन आई एक्सप्लेन यू द प्रिंसिपल्स हियर. ठीक है, मैं आपको एक एक करके प्रिंसिपल एक्सप्लेन करता हूँ. ठीक से ध्यान दो, कोई प्रॉब्लम होगा तो आप लेक्चर के बाद मुझको पूछ सकते हो. सेकेंडली, ओके, आप ये चीजें जो है वो पैरेलली रनिंग नोट्स लेते जाओ. ओके, तो बेसिकली एडिशन प्रिंसिपल, मल्टीप्लिकेशन प्रिंसिपल, इनवेरिएंस प्रिंसिपल. गाइस, एक सिंपल चीज बताऊंगा जो हमेशा याद रखो, और वो सिंपल चीज है एडिशन प्रिंसिपल जो है. एडिशन प्रिंसिपल जो है वो फोकस्ड है और इस पे. और क्या मतलब इसका मैं बताऊंगा आपको, डोंट वरी अबाउट इट. और पे फोकस्ड है, याद रखो. एडिशन प्रिंसिपल फोकस्ड है और पे. ओके, मल्टीप्लिकेशन प्रिंसिपल जो है वो फोकस्ड है एंड पे. मल्टीप्लिकेशन प्रिंसिपल जो है वो फोकस्ड है एंड पे, और इनवेरिएंस प्रिंसिपल जो है वो फोकस्ड है सीक्वेंस पे. सीक्वेंस. So what do you mean by this? Addition principle focused है और पे, एंड पे या सीक्वेंस पे. What do we exactly mean by that? Okay, इसका क्या मतलब है ये हम लोग देखेंगे. बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. I hope मराठी पण कळतंय. Probably सगळे ओके. नीतम कोकणे मोरेच आज नाही. ओके, तो मॅक्सिमम जण आहेत त्यांना मराठी पण कळत असावं. कुणाचं तरी माईक चालू आहे का? येस. इको होतोय सर. सेतुराज सर. हाँ सर. इसमें और शुरू है क्या? म्यूट किया है सर. हेलो, आवाज एको हो रहा है सर. अब ठीक है? हेलो, ये फाइन. आवाज एको हो रहा है. हाँ, so I was telling you something on addition principle, multiplication principle, invariance principle. क्या है? Addition principle और पे फोकस्ड है, multiplication principle and पे फोकस्ड है, invariance principle sequence पे फोकस्ड है. सर क्या मतलब है इसका? बताता हूँ. गाइस, अगर अज्यूम करो, मैं आपको पहले ये चीज बता रहा हूँ, जो अगर मेरे पास यहाँ पे m ऑब्जेक्ट्स है. ठीक से देखो, अगर मेरे पास m ऑब्जेक्ट्स है, कोई ऑब्जेक्ट्स है m ऑब्जेक्ट्स, ठीक है, और यहाँ पे n ऑब्जेक्ट्स है, मतलब m ऑब्जेक्ट्स और n ऑब्जेक्ट्स. ओके, सो मेरे पास m ऑब्जेक्ट्स है और n ऑब्जेक्ट्स है. ठीक है, ओके, ये दोनों में कोई इंटरसेक्शन नहीं है, मतलब कुछ भी कॉमन नहीं है. m ऑब्जेक्ट्स अलग है, n ऑब्जेक्ट्स अलग है. अब अज्यूम करो कि मुझको एक ऑब्जेक्ट सिलेक्ट करना है इसमें से, पूरे सेट में से मेरे को एक ऑब्जेक्ट सिलेक्ट करना है. हाउ मेनी ऑब्जेक्ट? वन ऑब्जेक्ट सिलेक्ट करना है. So guys, how many different ways are there to select one object out of these objects? कितने ways है बता सकते हो आप? कितने ways है बता सकते हो? Okay, number of ways is m plus n. सर ये कैसे m plus n ways कैसे? क्या? अरे सिंपल सी चीज है, मेरे पास m ऑब्जेक्ट्स है, उसमें से कोई एक सिलेक्ट करना है. तो how many options are there? m possible options are there, and n ऑब्जेक्ट है और उसमें से कोई एक
सिलेक्ट करना है। तो याद रखो मैंने जो कहा है वो और है, तो मतलब I have to select m objects or one object from m or n objects. So total number of options I have, total number of ways I have is m plus n. चलो ठीक है, ये भी दिमाग के ऊपर से जा सकता है। ओके, एक काम करता हूँ, m और n को निकाल के अब एक आपको एग्जांपल बताऊंगा, रियल वर्ल्ड एग्जांपल, इससे आपको इजीली अटैच हो जाएगा, ये कांसेप्ट समझ में आ जाएगा। एडिशन प्रिंसिपल याद रखो और पे बेस्ड है। क्या मतलब है देखो, अज्यूम करो एक क्लास है जिसमें 30 बॉयज है, या फिर 30 बहुत ज्यादा नंबर हो गया समझो, तो मैं करता हूँ 10 बॉयज। हाँ, एक क्लास में 10 बॉयज है, ठीक है, और उसी क्लास में 6 गर्ल्स है। देखो m और n की जगह पे मैंने 10 बॉयज ले लिए और 6 गर्ल ले लिए, ठीक है। अब मैं आपको बोल रहा हूँ कि ओके, आपको एक मॉनिटर बनाना है क्लास का। द टीचर वांट्स टू मेक वन मॉनिटर फ्रॉम द क्लास। कॉमन सेंस लगाओ, हाउ मेनी डिफरेंट वेज द टीचर कैन मेक अ मॉनिटर। वो टीचर जो है वो मॉनिटर बनाएगी, कितने डिफरेंट ऑप्शंस है उसके पास? कैन यू टेल मी गाइस? इट इज 10 प्लस 6, मतलब 16 ऑप्शंस है उनके पास, मतलब 16 डिफरेंट वेज टू मेक अ मॉनिटर। क्योंकि टोटल क्लास में कितने स्टूडेंट है? 10 बॉयज और 6 गर्ल्स, ठीक है। 10 और 6 मिलके कितने हो गए? 16। तो 16 में से कोई एक मॉनिटर बनेगा। ओके, दैट इज 16 डिफरेंट वेज आर देयर टू मेक अ मॉनिटर। तो मतलब सर और एडिशन प्रिंसिपल का रिलेशन लगाओ। देखो मैं रिलेशन लगा रहा हूं, ठीक से ध्यान दो। ओके, वन गर्ल वन बॉय मॉनिटर और वन गर्ल मॉनिटर इज टू बी मेड। एक कोई मतलब कोई भी, उसका जेंडर इंपॉर्टेंट नहीं है, एक मॉनिटर बनाना है क्लास में। अगर एक मॉनिटर बनाना है तो वो बॉय मॉनिटर हो सकता है और गर्ल मॉनिटर हो सकता है। तो जब बॉय मॉनिटर हो और गर्ल मॉनिटर हो तो आपको बॉयज कितने हैं? 10, उसमें से कोई एक बॉय सिलेक्ट होगा, 10 में से कोई एक बॉय सिलेक्ट होगा। तो हाउ मेनी ऑप्शंस आर देयर? 10 में से एक बॉय सिलेक्ट होगा। अगर आपने मेरा कल का लेक्चर अटेंड किया होगा तो आपको पता चलेगा 10C1 का आंसर 10 होता है। 10 में से कोई एक सिलेक्ट करना है। अगर 10 में से कोई एक सिलेक्ट करना है, 10 ऑप्शंस आर देयर। प्लस क्यों सर? और है गाइस, और मतलब प्लस। याद रखो इसके बाद लाइफ में आपको जहां जहां ऑरिंग का यूज पड़ेगा मैथमेटिक्स रिलेटेड, तो वो प्लस इंडिकेट करेगा। याद रखो ये चीज। ओके, वेरी वेरी इंपॉर्टेंट। ओके, सो ऑरिंग जो है, ओके, 10C1 दैट इज 10 और 6C1, 6 गर्ल्स में से एक गर्ल सिलेक्ट हो गई, 6C1 दैट इज 6। तो टोटल 10C1 10 है, 6C1 6 है, टोटल ऑप्शंस है 16। तो आई विल रिपीट दिस पॉइंट एक बार। एडिशन प्रिंसिपल मतलब क्या? If we have m objects of one type and n objects of other type and we have to select any one object out of it, the total possible options or ways are m plus n. क्योंकि इसमें से एक निकालो और उसमें से एक निकालो। तो गाइस एक ही मॉनिटर बनाना था ना क्लास में, तो अगर एक ही मॉनिटर बनाना है तो टोटल क्लास में कितने लोग हैं? टोटल क्लास में है 16 लोग, 16 पीपल आर देयर इन द क्लास, और 16 में से कोई भी एक मॉनिटर बनेगा। तो हाउ मेनी वेज आर देयर टू मेक अ मॉनिटर इन द क्लास? 16 डिफरेंट वेज आर देयर टू मेक अ मॉनिटर। और 16 कैसे आएगा? 10 प्लस 6। तो याद रखो एडिशन प्रिंसिपल ये बेस्ड है ऑरिंग पे। और एडिशन प्रिंसिपल में अगर आपके पास एक सेट है, एक ग्रुप है और ये दूसरा ग्रुप है, और उन ग्रुप में से आपको कोई एक सिलेक्ट करना है, इसमें से और इसमें से, ओके, तो आप बीच में क्या करोगे? प्लस करोगे। याद रखो और का मतलब होता है प्लस, रिमेंबर दिस पॉइंट। ओके, ये सारी चीजें अभी आपको थोड़ा सा टेंशन लग रहा होगा, कोई बात नहीं। ओके, ये सारी चीजें जब मैं एग्जांपल्स में अप्लाई करूंगा तब आपको वो अच्छे से समझ में आ जाएगा। जैसे ये भी एक एग्जांपल था कि क्लास में अगर 10 बॉयज है, 6 गर्ल्स है, एक मॉनिटर बनाना है, तो कितने ऑप्शंस है, कितने वेज है, कितने अलग-अलग वेज है मॉनिटर बनने के? तो देयर आर टोटल हाउ मेनी वेज? 16 वेज आर देयर टू मेक वन मॉनिटर आउट ऑफ क्लास। ही मे बी अ बॉय मॉनिटर और अ गर्ल मॉनिटर। जब और है तो प्लस है। ओके, मूविंग ऑन। ये था एडिशन प्रिंसिपल। और एडिशन प्रिंसिपल में शॉर्टकट में बताना है तो एडिशन प्रिंसिपल कधी वापरा? जेव्हा तुम्हाला और यूज करायचंय, की ह्याच्यातनं काहीतरी सिलेक्ट केलं किंवा और याच्यातनं काहीतरी सिलेक्ट केलं, तर तुम्हाला एडिशन प्रिंसिपल यूज करायचंय। रिमेंबर। अच्छा, चलो अभी हम लोग फोकस करेंगे मल्टीप्लिकेशन प्रिंसिपल पे। मल्टीप्लिकेशन प्रिंसिपल क्या है ये मैं आपको बताऊंगा। मल्टीप्लिकेशन प्रिंसिपल है, if there are m objects of one type, if there are m objects of one type and n objects of other type, n objects of other type, और आपको दोनों में से एक एक सिलेक्ट करना है। दोनों में से, पिछले सम में क्या एक ही मॉनिटर था, इसमें से दोनों में से एक एक सिलेक्ट करना है। ओके, सो टोटल नंबर ऑफ ऑप्शंस और टोटल नंबर ऑफ वेज आर m into n।
टोटल नंबर ऑफ वेज आर m into n, और इसी प्रिंसिपल को हम लोग कहते हैं ओके मल्टीप्लिकेशन प्रिंसिपल। आई रिपीट माय पॉइंट, इसी प्रिंसिपल को हम लोग कहते हैं मल्टीप्लिकेशन प्रिंसिपल। मतलब इस केस में सर मल्टीप्लिकेशन प्रिंसिपल सामने क्या लिखा है आपने, एंड, मैंने सामने क्या लिखा है, एंड। तो जब भी आपको एंडिंग करना है, किसी भी चीज का एंडिंग करना है, एंड करना है, तो मल्टीप्लिकेशन करना है, याद रखो। परम्यूटेशन कॉम्बिनेशन में, प्रोबेबिलिटी में, सेट थियरी में, जब भी आपको एंडिंग करना है तो मल्टीप्लिकेशन करना है, ऑरिंग करना है तो एडिशन करना है, और करना है तो एडिशन करना है, एंड करना है तो मल्टीप्लिकेशन करना है। तो लेकिन ये दिमाग के ऊपर से गया है, एम ऑब्जेक्ट एन ऑब्जेक्ट, और आपको इसमें से एक सिलेक्ट करना है, इसमें से एक सिलेक्ट करना है, तो टोटल नंबर ऑफ ऑप्शंस कितने, m into n, दिमाग के ऊपर से गया। चलो एक काम करेंगे, इसको दिमाग में लाने के लिए मैं एक एग्जांपल बताता हूं, ठीक है। अब एग्जांपल देखो गाइस, हां, समझो ये b1 b2 b3 एंड b4, गाइस ये चार बॉयज है, अज्यूम कर दो ये चार बॉयज है, क्लास है इसमें ये चार बॉयज है, और g1 g2 एंड g3 ये तीन गर्ल्स है। हाँ, ये तीन गर्ल्स है, g1 g2 g3 ये तीन गर्ल्स है। अब टीचर चाहती है कि एक बॉय मॉनिटर बने एंड एक गर्ल मॉनिटर बने। देखिए मैं जो बोल रहा हूँ, एक बॉय मॉनिटर बने एंड एक गर्ल मॉनिटर बने, म्हणजे एक बॉय मॉनिटर बनवायचा आहे टीचरला आणि एक गर्ल मॉनिटर बनवायचा आहे। आता थोडासा विचार करा, एक बॉय मॉनिटर बनवायचा आहे आणि एंड म्हणजे मल्टिप्लिकेशन लक्षात ठेवा। ओके, म्हणजे काय सर, मला सांगा इथे बॉयज किती आहेत रे, 4, गर्ल्स किती आहेत रे, 3, बॉयज 4 गर्ल्स 3, तर एक बॉय मॉनिटर आणि एक गर्ल मॉनिटर बनवायच्या पद्धती किती माहितीये, वेज किती माहितीये, 12 12। ओके, कसं, 4 मल्टिप्लाइड बाय 3, आय एम अप्लाइंग मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल। सर काय पण, व्हाट इज अ रिलेशन, काय संबंध आहे, संबंध जोडतो बघा, आता सांगतो तुम्हाला। हे 12 वेज कशा, गाइस कॉमन सेंस लावा। सम मैंने बदल दिया है, पिछले सम में मैंने क्या बताया था, एक बॉय मॉनिटर बनेगा और एक गर्ल मॉनिटर, कोई एक, मतलब क्लास में सिर्फ एक ही मॉनिटर होने वाला है, इररिस्पेक्टिव ऑफ द जेंडर, मेल है या फीमेल है, इररिस्पेक्टिव ऑफ दैट। यहाँ पे मैं बोल रहा हूँ क्लास में 2 मॉनिटर बनेंगे, 2 मॉनिटर बनेंगे, एक बॉय मॉनिटर एंड एक गर्ल मॉनिटर। तो जब एंड यूज होगा तब उनको मल्टीप्लाई करना है आपको, ऐसा क्यों। अब मेरे को बताओ, एक बॉय मॉनिटर बनेगा एंड एक गर्ल मॉनिटर, सो गाइस कितने ऑप्शन है, समझो ये बॉय मॉनिटर बना, ये बॉय मॉनिटर बना, तो इसके साथ ये गर्ल मॉनिटर बन सकती है, सो b1 g1 एक ऑप्शन है। ओके, b1 g2 b1 g3 कितने ऑप्शन हो गए, 3, b1 g1 ये दोनों मॉनिटर बने, क्लास में 2 मॉनिटर बनने इस बार, एक बॉय मॉनिटर एंड एक गर्ल मॉनिटर, सो b1 g1 बने या b1 g2 बने या b1 g3 बने। अभी शायद आपको क्लिक हो गया होगा, अगर b1 नहीं बना मॉनिटर तो b2 बन सकता है, तो b2 के साथ कौन सी गर्ल मॉनिटर मैप हो सकती है या फिर रिलेट हो सकती है, b2 g1 b2 g2 b2 g3, ये कितने हो गए, 1 2 3 4 5 6, या फिर b2 भी नहीं बना मॉनिटर, b3 बन गया मॉनिटर। सो अगर b3 बना तो उसके साथ 3 ऑप्शन है, b3 g1 b3 g2 b3 g3, अगर वो भी मॉनिटर नहीं बना तो b4 बनेगा, b4 g1 b4 g2 b4 g3, मतलब कितने ऑप्शन हो गए टोटल, इसके 3, इसके 3, इसके 3 मैपिंग, 1 2 और 3, और इसके 3 मैपिंग 1 2 और 3, मतलब टोटल मैपिंग कितने हो गए गाइस, 12, 12 मैपिंग्स हो गए, 12 मैपिंग। तो ये सब इतना वियर्ड करने से, ये सब बहुत कॉम्प्लिकेटेड हो गया ना, इतना कॉम्प्लिकेटेड करने से अच्छा है आप याद रखो, जब भी परम्यूटेशन कॉम्बिनेशन में एंडिंग यूज होता है कोई भी चीज की, इसमें से कुछ सिलेक्ट किया एंड इसमें से कुछ सिलेक्ट किया, तो मल्टीप्लिकेशन यूज करो। और जब भी परम्यूटेशन कॉम्बिनेशन में और यूज होता है, और ये वर्ड यूज होता है, तो एडिशन यूज करो। तो एडिशन का मतलब और है और मल्टीप्लिकेशन का मतलब एंड है। तो अभी मेरे को एक सिंपल सा सवाल बताओ, ओके, एक सिंपल सवाल का जवाब बताओ। द क्वेश्चन इज अगर मैं 30 बॉयज दूं और 20 गर्ल्स दूं, ठीक है, और मैं आपको बोलूं कि 1 मॉनिटर इज टू बी सिलेक्टेड इन द क्लास, हाउ मेनी वेज आर देयर, एक मॉनिटर क्लास में सिलेक्ट होना चाहिए, सोचो, शायद आपका आंसर रेडी होगा। ओके, एक ही मॉनिटर बनना है ना, तो हाउ मेनी डिफरेंट वेज आर देयर टू मेक 1 मॉनिटर इन द क्लास, 50। कैसे सर, 30 + 20, क्यों, एक बॉय मॉनिटर और अ गर्ल मॉनिटर, और इज प्लस, तो बॉय मॉनिटर बनेगा और गर्ल मॉनिटर बनेगी, सो 30 + 20 दैट इज 50 डिफरेंट वेज आर देयर टू मेक 1 मॉनिटर इन द क्लास। एक मॉनिटर बनाने के लिए 50 अलग ऑप्शन है, लेकिन सोचो अगर मुझको 1 बॉय मॉनिटर बनाना है एंड 1 गर्ल मॉनिटर बनानी है, तो हाउ मेनी डिफरेंट कॉम्बिनेशंस आई हैव,
अब अगर यही सोचा हमने कि मुझको अगर एक बॉय मॉनिटर बनाना है एंड इज मल्टीप्लिकेशन, एक गर्ल मॉनिटर बनानी है, तो टोटल मेरे पास 600 डिफरेंट कॉम्बिनेशंस है। मतलब आप सोच सकते हो गाइस कि मॉनिटर बनाना है यार क्लास का, और 600 ऑप्शंस है, 600 different combinations we have to make a boy and girl monitor। Obviously ये 600 ऑप्शन हमको मैन्युअली करने पॉसिबल नहीं। जैसे अभी मैंने 4 बॉयज और 3 गर्ल का आपको मैन्युअली करके बताया, ये इसके साथ मैपिंग, इधर वो पॉसिबल नहीं। तो परम्यूटेशन कॉम्बिनेशन हेल्प्स अस टू डू दिस थिंग्स। तो बहुत ज्यादा इंपॉर्टेंट प्रिंसिपल्स है, बहुत ज्यादा इंपॉर्टेंट। एडिशन प्रिंसिपल मतलब क्या कि अगर m ऑब्जेक्ट से n ऑब्जेक्ट है और आपको एक ऑब्जेक्ट सिलेक्ट करना है अमंग ऑल, एक ही सिलेक्ट करना है, तो m plus n इज द आंसर। लेकिन अगर m ऑब्जेक्ट से एक टाइप के और n ऑब्जेक्ट से अलग टाइप के, और आपको दोनों में से एक एक सिलेक्ट करना है, तो टोटल ऑप्शन है m into n। दोनों में से एक मतलब इसमें से भी एंड इसमें से भी मल्टीप्लाई, इसमें से और इसमें से ऐड। ओके, आई होप यू अंडरस्टूड बोथ द प्रिंसिपल्स वेरी वेरी वेल। ये दोनों प्रिंसिपल आपको अच्छे से समझ में आ गए होंगे। मैं प्रिंसिपल्स के वर्डिंग्स बोलूंगा, एक बार लिखूंगा नहीं, ओके, और एक बार वो बोल के मैं आपको यू कैन राइट देम डाउन, ठीक है। आई से दोस वर्डिंग्स फॉर यू पीपल हियर। सबसे पहले तो मैं एडिशन प्रिंसिपल के बारे में बताता हूं गाइस। एडिशन प्रिंसिपल क्या है, ध्यान दो सब लोग। एडिशन प्रिंसिपल, सपोज वन ऑपरेशन कैन बी डन इन m ways। कोई एक ऑपरेशन होना है वो m ways में होता है। वन ऑपरेशन कैन बी डन इन m ways, ओके, एंड अनदर ऑपरेशन कैन बी डन इन n ways। अनदर ऑपरेशन कैन बी डन इन n ways with no common way among them। उनमें कॉमन कुछ नहीं है। If one of these operations is to be performed, दोनों में से कोई एक ही ऑपरेशन परफॉर्म करना है, either this or this, so the total number of ways is m plus n। The total number of ways is m plus n। So m operations of one type, m ways to perform operation of one type, and n operation of other type, और दोनों में से कोई एक ही ऑपरेशन होना है, एक ही कोई, मतलब पहला और दूसरा, तो ordering is addition। ओके, अभी मल्टीप्लिकेशन प्रिंसिपल में बोल रहा हूं, यहाँ पे ध्यान दो। मल्टीप्लिकेशन प्रिंसिपल क्या है? इफ वन ऑपरेशन कैन बी कैरिड आउट इन m ways, one operation can be carried out in m ways, and the other operation can be carried out in n ways, other operation can be carried out in n ways, and these two operations, okay, are independent, मतलब उनमें कुछ भी कॉमन नहीं है, then the two operations, both of them can be carried out। पिछले इसमें क्या था? one of them can be carried out in m plus n ways। यहाँ पे both of them can be carried out in m into n ways। both of them मतलब ये भी परफॉर्म करना है एंड ये भी परफॉर्म करना है, एंड है तो मल्टीप्लिकेशन। ओके, तो डेफिनेशन थोड़ा कंफ्यूज कर सकता है शायद, लेकिन मैंने आपको वो चीज बहुत सिंपल करके बताई है। सिंपल करके बताइए, एडिशन म्हणजे प्लस आणि मल्टीप्लिकेशन म्हणजे यू कैन से एंड, सॉरी मी उलट बोलो, एडिशन म्हणजे और, ठीक आहे। एडिशन म्हणतं ना की और, ठीक आहे, लक्षात ठेवा। और म्हटलं की ऍडिशन करायचं आणि एंड म्हटलं की मल्टिप्लिकेशन करायचं, लक्षात ठेवा। एंड म्हटलं की, सो कुठली गोष्ट करायची, एंड म्हटलं की मल्टिप्लिकेशन। एक काम करूया, चल, इफ यू हैव अंडरस्टूड दीज टू प्रिंसिपल्स, ओके, मी हा प्रिंसिपल सांगतो तुम्हाला पहिलं, इनवेरियंस प्रिंसिपल, और उसके बाद मैं कुछ और चीजें आपको बताऊंगा। ओके, होपफुली हे फास्ट नाही होते, ओके होते, कळतंय तुम्हा लोकांना। ओके, आता दोन रिलेशन आपण शिकलो, सगळ्यात महत्त्वाची दोन रिलेशन शिकलो, एंड म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि और म्हणजे प्लस, ठीक आहे। आता पुढे जाऊया आपण इनवेरियंस प्रिंसिपल कडे। सर हे काय इनवेरियंस प्रिंसिपल? गाइस, इनवेरियंस प्रिंसिपल म्हणजे मी ब्रॅकेट मध्ये लिहिले सिक्वेन्स, अर्थ काय त्याचा, व्हाट डज इट मीन? गाइस, त्याचा सोपा अर्थ आहे की एखादी गोष्ट मला करायची, त्याची ऑर्डर बदलली मी तरी चालतं, ऑर्डर बदलली तरी चालतं। एक्झाम्पल देतो, 3 plus 4 करा किंवा 4 plus 3 करा, आन्सर 7च येणार आहे, म्हणजे कम्युटेटिव्हिटी आहे। तसंच आता मला सांगा, क्लासमध्ये 5 बॉयज आहेत आणि 6 गर्ल्स आहेत। अज्यूम करा क्लास हैज 5 बॉयज एंड 6 गर्ल्स, समझ लो कि क्लास में 5 बॉयज हैं 6 गर्ल्स हैं, और आपको ओके एक बॉय मॉनिटर बनाना है और एक गर्ल मॉनिटर बनानी है, और मतलब एक मॉनिटर बनाना है क्लास में, तो आप क्या करोगे? टोटल नंबर ऑफ ऑप्शन इज 5 plus 6, दैट इज इक्वल टू 11। लेकिन गाइस, पहले बॉय मॉनिटर बना या पहले गर्ल मॉनिटर बनी,
इसका कोई फर्क पड़ेगा आंसर पे? अगर समझ लो पहले गर्ल में से सिलेक्ट किया, क्या आएगा? पहले गर्ल फिर बॉय, पहले 6 गर्ल में से कोई एक गर्ल सिलेक्ट होगी, और मतलब प्लस 5 बॉयज में से कोई एक बॉय सिलेक्ट हो गया, आंसर तो 11 आना है। मतलब 5 + 6 हो या 6 + 5 हो, इनवेरिएंट है, रिजल्ट इज इनवेरिएंट। इनवेरिएंट मतलब डू नॉट वैरी, रिजल्ट में कोई वेरिएशन नहीं। म्हणजे जर तुम्ही त्या ऑपरेशन्सची सिक्वेन्स बदलली तरी सुद्धा आन्सर वरती फरक पडत नाही. दिस इज व्हॉट आय एम सेइंग. आय रिपीट, जर तुम्ही ऑपरेशनची सिक्वेन्स बदलली म्हणजे बॉय मॉनिटर बनवायचा आहे आणि गर्ल मॉनिटर बनवायची. सो मी आधी बॉयज मध्ये 5 बॉयज मध्ये एक बॉय सिलेक्ट केला. हाऊ मेनी वेज आर देयर? 5 बॉयज, एक बॉय सिलेक्ट केला. 5 वेज आर देयर. आणि अँड मल्टिप्लिकेशन 6 गर्ल्स मध्ये एक गर्ल सिलेक्ट केली. किती वेज आहेत? 6. टोटल आन्सर 5 × 6 30 होणार. पण तेच मी आधी गर्ल मधनं सिलेक्ट केलं असतं आणि मग बॉय मधनं सिलेक्ट केलं असतं तरी माझं आन्सर व्हॅरी झालं असतं का? नाही, व्हॅरी नसतं झालं, सेमच राहिलं असतं. म्हणून त्याला आपण इनव्हेरियन्स म्हणतो. इनव्हेरियन्स म्हणजे डू नॉट व्हॅरी, फरक पडत नाही. बरे तुम्ही त्याची काय बदलली तर सिक्वेन्स जरी बदलली तरी, सिक्वेन्स बदलली तरी. गाईज हे दोन्ही गोष्टी सिलेक्शनशी असोसिएटेड आहेत. सिलेक्शनशी म्हणजे काय सर? कॉम्बिनेशनशी असोसिएटेड. दीज टू थिंग्स आर असोसिएटेड विथ कॉम्बिनेशन. ओके फाईन. चला इथपर्यंत मला वाटतंय आय एम व्हेरी क्लिअर इनफ टू एक्सप्लेन यू द थिंग्स. ऍडिशन प्रिन्सिपल, मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल आणि इनव्हेरियन्स प्रिन्सिपल. ऍडिशन म्हणजे ऑर, मल्टिप्लिकेशन म्हणजे अँड आणि इनव्हेरियन्स म्हणजे सिक्वेन्स बदलली तरी फरक पडणार नाही. ओके, सो आन्सर तेच राहणार आहे, आन्सर इनव्हेरियंट राहणार आहे. अच्छा, इनव्हेरियन्स प्रिन्सिपलचा फक्त वर्डिंग्स तुम्हाला सांगतो बघा. इनवेरियंस प्रिंसिपल के बारे में जस्ट बताता हूं. मैंने कंसेप्ट तो बता दिया है, सुनो सब लोग. द रिजल्ट ऑफ काउंटिंग ऑब्जेक्ट्स does not depend on the order in which these objects are counted or on the method used for counting these objects. कन्फ्युजिंग आहे ना? ओके, बघा ना, म्हणजे बेसिकली बुक्स मेक द थिंग्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड. म्हणजे यांनी काय केलंय तेच सांगितलंय, मी जे समजवलं तेच, की ऑर्डर बदलली तरी फरक पडत नाही. ते लोक म्हणतात रिझल्ट ऑफ काउंटिंग ऑब्जेक्ट्स. काउंटिंगचे 2 प्रिन्सिपल बघितले आपण, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन. तुम्ही जर त्या ऑपरेशन परफॉर्म करण्याची ऑर्डर बदलली तरीही फरक पडत नाही आन्सर वरती. म्हणजे आधी बॉय सिलेक्ट करा ऍज अ मॉनिटर ऑर गर्ल, किंवा आधी गर्ल सिलेक्ट करा ऑर बॉय, रिझल्ट सेम राहतो. दॅट इज व्हॉट दे आर इंटेंडिंग टू से. कळलं का रे सगळ्यांना? गर्ल्स बॉईज आय होप कळतंय. थोडे जण आहेत मी जे काही समजवतोय ते. ओके, सो ऍडिशन प्रिन्सिपल ऑर, मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल and invariance principle is sequence. Okay, I hope you have understood this. Sequence म्हणजे order, sequence म्हणा किंवा order म्हणा, ती order बदलली तरी ठीक आहे. ठीक आहे. So moving on further with some more important things which I had explained in the previous lecture. जर तुम्हाला मागचं लेक्चर माझं लक्षात असेल तर त्या मागच्या लेक्चर मध्ये मी काही गोष्टी समजवल्या होत्या, त्या गोष्टी मी तुम्हाला एकदा परत सांगेन. या तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता ऍडिशन मल्टिप्लिकेशन बद्दल सांगितलं, आपण सम्स कडे येऊच या. आपण विल सॉल्व सम प्रॉब्लेम्स. ओके, काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. कालचं लेक्चर जर आठवत असेल तुम्हाला तर एक ब्रीफिंग करतोय, हार्डली 2 ते 3 मिनिटं घेईन मी त्यासाठी. लक्षात घ्या, एनसीआर चा फॉर्म्युला काय? n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. ओके, NC 0 ची व्हॅल्यू किती? 1. NC 1 ची व्हॅल्यू किती? n. NC n ची व्हॅल्यू किती? 1. लक्षात ठेवा. हे कसं आलं, काय आलं, मी काल एक्सप्लेन केलं होतं. आय एक्सप्लेन यू यस्टरडे. आज नवीन स्टुडंट्स कोणी नसावे, आणि डोंट वरी, ऍज आय सेड, नवीन जॉईन होतील, या गोष्टी आपण परत करूया, जरा डिटेलिंग करूया. हे सगळे ऑनलाईन सेशन्स आपले संपले. आता तुम्ही बेसिकली कन्सेप्ट डोक्यात घ्या, क्लिअर होतील तुमच्या, तुमची प्रॅक्टिस जास्त चांगली झाली. ओके, इन द सेम वे NPR चा फॉर्म्युला आहे n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल. ओके, मग NP 0 ची व्हॅल्यू, NP 1 ची व्हॅल्यू, NP n ची व्हॅल्यू. NP 0 1 सेम, NP 1 n सेम, पण NPn 1 नाही, NPn इज n फॅक्टोरियल. मी याचं लॉजिक तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. सर NCn म्हणजे काय सर? 5 लोक माझ्याकडे इंटरव्ह्यूला आली, मला 5च्या 5 सिलेक्ट करायचे. सगळे 5, वरती पण 5, खाली पण 5, आणि याचा अर्थ आहे 5C5 असं वाचतं त्याला. 5C5 म्हणजे काय सर?
ओके, सिलेक्टिंग 5 आउट ऑफ 5. ओके, हाऊ मेनी वेज? वन वे. सगळ्यांना घ्या, सगळ्यांना घ्या, दॅट इज इट. ओके, आणि 5C0 आन्सर 1, 6C0 असेल तरी 1. याचा लॉजिक काय? 5 मधनं 0 लोक सिलेक्ट करा. 5 पीपल यू हॅव, त्यातनं 0 सिलेक्ट करा. किती वेज? 1 वे. काय? सगळ्यांना हाकला. कळतंय ना मी काय म्हणतोय? सगळ्यांना घरी पाठवा. दैट इज ओनली 1 वे. 5 में से 0 सिलेक्ट करने का एक वे है और 5 में से 5 सिलेक्ट करने का भी एक ही वे. ओके, कळतंय? आई होप यू हैव अंडरस्टूड दिस. इन द सेम वे npn ची व्हॅल्यू जी आहे ती n फॅक्टोरियल. और कुछ चीजें मैंने बताई की आपको 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती असते रे बाळांनो? 0 असते का? नाही, 1 असते. आणि 1 फॅक्टोरियल सुद्धा 1 असतो. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 into 1. 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 into 2 into 1. हे सगळ्या गोष्टी मी मागच्या सेशन मध्ये सांगितल्या होत्या. ठीक आहे, तर या गोष्टी मी म्हणलं तर 2-3 मिनिटात मी तुम्हाला एक ब्रीफिंग करेन फक्त. गाईज, आता काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, पहिली गोष्ट, n फॅक्टोरियलला तुम्ही n into n-1 फॅक्टोरियल घेऊ शकता. आय होप तुम्हाला कळतंय. 6 फॅक्टोरियल असेल तर ऍक्च्युअली त्याचा अर्थ आहे 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 ना. त्याला तुम्ही 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 ला तुम्ही 5 फॅक्टोरियल लिहू शकता. कारण 5 फॅक्टोरियलचा अर्थच आहे 5 into 4 into 3 into 2 into 1. तो 6 फॅक्टोरियल कसं लिहिले बाळांनो? 6 into 5 फॅक्टोरियल. समजतंय का? किंवा याला फर्दर 6 into 5 into 4 फॅक्टोरियल असं लिहू शकता तुम्ही. म्हणजे जेवढं तुम्हाला एक्सपेक्टेड आहे त्या सम मध्ये त्या लेवल पर्यंत तुम्ही त्याला खाली 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 घेऊन जाऊ शकता. कळतंय? ओके, सो गाईज, याला कसं स्प्लिट करणार तर सांगताय? n+1 फॅक्टोरियल. विचार करून सांगा, n+1 फॅक्टोरियल काय असेल पोरांनो? सोपं आहे ना? बघा, सोपं कसं करूया आपण? 6 फैक्टोरियल, 6 फैक्टोरियल कैसे लिखा? कैसे लिखा 6 फैक्टोरियल को? 6 into 5 फैक्टोरियल, मतलब वो खुद नंबर इंटू से एक कम का फैक्टोरियल, एक से कम, तो 6 से एक का मतलब 5. उसी तरह से n+1 फैक्टोरियल म्हणजे n+1 इंटू त्यापेक्षा एक नी कमी. आता मला सांगा याच्यात एक कमी केला n+1 -1 1 कट होईल n फैक्टोरियल. तो n+1 फैक्टोरियल तुम्हारा क्या लिखता है? n+1 into n फैक्टोरियल. अगर आपको इसको आगे और स्प्लिट करना है, डिवाइड करना है, तो ऐसे लिखोगे n+1 into विचार करा n फैक्टोरियल ला. n फैक्टोरियल काय लिखता येईल? n into n-1 फैक्टोरियल. n into n-1 फैक्टोरियल. बरोबर का? याला पुढे अजून करता येईल. n-1 फैक्टोरियल ला n-1 into त्यापेक्षा एक नी कमीचा फॅक्टोरियल, एक नी कमी. n-1 मधनं एक कमी करा. n-1 -1 n-2 फॅक्टोरियल. कळतंय का? ही कंटिन्यू होणार. n+1 into n into n-1 n-2 n-3 डॉट डॉट कुठपर्यंत? 1 पर्यंत. n+1 फॅक्टोरियल म्हणजे n+1 पासून कमी 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 1 पर्यंत. गेटिंग इट? ओके, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. हे नोट डाउन करा कुठेतरी. ओके, का सांगतोय ह्याचं रिझन कळेल तुम्हाला. प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला या गोष्टी लागतात. ठीक आहे. एक गोष्ट जी महत्वाची आहे, जी सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे, ती गोष्ट ही. गाइस, ओके, ऑलवेज रिमेंबर वन थिंग. अगर मैंने ये दिया m into n फैक्टोरियल, इट इज नॉट एट ऑल इक्वल टू m फैक्टोरियल into n फैक्टोरियल. शायद मैंने पहले लेक्चर में बताया था, ये प्रॉपर्टी है फैक्टोरियल की. m into n फैक्टोरियल कैनॉट बी रिटन एज m फैक्टोरियल into n फैक्टोरियल. अलग अलग नहीं लिख सकते. जैसे अगर मैंने दिया आपको ओके 4 into 2 का फैक्टोरियल, ओके 4 into 2 का फैक्टोरियल, ठीक है. सो मैं इसको 4 फैक्टोरियल into 2 फैक्टोरियल नहीं लिख सकता. 4 into 2 म्हणजे किती झालं रे? 8 फॅक्टोरियल. समजतंय? आणि ते 4 फॅक्टोरियल 24 असतं. 4 into 3 into 2 into 1 into 2 फॅक्टोरियल 2 असतं. तो ह्याची व्हॅल्यू बघा ना यार, 22 into 48 आणि ही तर खूप मोठी व्हॅल्यू आहे. 8 फॅक्टर मतलब 8 into 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1. सेम आहे का ते? ऑब्वियसली नॉट. ओके, रिमेंबर दिस. इन द सेम वे m plus n factorial cannot be written as m factorial plus n factorial. m minus n factorial cannot be written as m factorial minus n factorial. Remember these okay things. या गोष्टी अशा तुम्ही स्प्लिट करू शकत नाही. माझ्या पहिल्या दुसऱ्या फर्स्ट सेकंड मेरे लेक्चर में मैंने ये सारी चीजें आपको बता दी थी. अब जो मैं चीज बता रहा हूँ थोड़ी सी अलग है लेकिन इंपॉर्टेंट है. बरोबर का? एक कट करतो आता. आई होप यू हैव रिटन दिस. ओके, आणि कन्सेप्ट कळला असेल तर मी रफ केल्यावर पण
you should be able to write those things if you have understood them. ठीक है, सो मतलब इन शॉर्ट स्प्लिट नहीं कर सकते n फैक्टोरियल इनटू n फैक्टोरियल, इसका रिजल्ट सेम रहेगा, प्लस होगा या माइनस होगा तो भी नहीं. इन द सेम वे m अपॉन n फैक्टोरियल कैन नॉट बी रिटन एज m फैक्टोरियल अपॉन n फैक्टोरियल. तो यही बाकी ऑपरेशन आपने वो भी कर लिया, मल्टीप्लिकेशन हो, बीच में एडिशन हो, सब्ट्रैक्शन हो या डिवीजन हो, ओके, आप उनको अलग अलग से स्प्लिट नहीं कर सकते. ठीक है, सो आई होप यू हैव मेंशनड दिस, आई होप यू हैव रिटन दिस. आगे बढ़ेंगे गाइस. अब जो मैं पार्ट बता रहा हूं वो ठीक से ध्यान दो. m plus n factorial is divisible by m factorial as well as n factorial. कुछ नया है देखो, m plus n factorial is divisible by n factorial as well as n factorial. दोघांनी डिवाइड करू. तर काय लॉजिक आहे, कसं म्हणजे याचं बेसिकली याचा कन्सेप्ट काय आहे. ओके स्टुडंट्स, आता थोडासा जर कॉमन सेन्स आपण इथे यूज केला बघा बरं का, याच्यामध्ये थोडासा कॉमन सेन्स आपण वापरला. एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल 3 + 4 चा फॅक्टोरियल. तुम्हाला मी m च्या ऐवजी 3 टाकलाय आणि n च्या ऐवजी 4 टाकलाय. तो 3 + 4 फॅक्टोरियल इज डिव्हिजिबल बाय 3 फॅक्टोरियल ऍज वेल ऍज 4 फॅक्टोरियल. कसं काय, कॉमन सेन्स आहे ना. 3 + 4 म्हणजे कोणाचा फॅक्टोरियल, 7 फॅक्टोरियल. आणि 7 फॅक्टोरियल म्हणजे 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. आणि त्यात 4 पण इन्क्लूड झाला आणि 3 पण इन्क्लूड झाला ना, म्हणजे 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. So guys, can I write this as 4 × 7 6 5 3 2 1. तर काय कळलं, 4 बाजूला लिहिला. हां, म्हणजे इट इज अ मल्टीपल ऑफ 4 ना. और अगर कोई नंबर 4 का मल्टीपल होता है तो वो डिविजिबल बाय 4 होता ही है ना. जैसे अगर ये नंबर मल्टीपल ऑफ 4 है ऑन 24 मल्टीपल ऑफ 4 है तो वो डिविजिबल बाय 4 भी तो होगा. 24/4 6 आने वाला है. तो अगर ये नंबर 4 का मल्टीपल है तो 4 से तो डिवाइड होने ही वाला है, 4 ने डिवाइड होणारच तो. रादर जर तुम्ही म्हणालो 4 म्हणजे बेसिकली अब एक चीज सिंपल करता हूं. चलो 3 + 4 फैक्टोरियल इज divisible by 3 factorial as well as 4 factorial. दोनों से divisible है का, कारण कि 7 factorial में 4 factorial भी आता है, तो 4 factorial चा मल्टीपल है ना, तो 4 factorial डिवाइड होणार. आणि as well as 3 factorial भी आता है. 7 factorial में 3 factorial भी आता है, 3 × 2 × 1. So 3 factorial. So this is 3 factorial into 7 6 5 4. बरोबर का. सो 3 फॅक्टरचा मल्टिपल कुणाचाही मल्टिपल असेल ना पोरांनो, तो त्या नंबरने डिवाइड होणार आहे. जसं ओके, आता एक सिंपल सांगतो बघा. 15 3 × 5 15 है. 15 इज 3 × 5. तो गाइस ऑब्वियस चीज है कि 15 जो है वो 3 का भी मल्टीपल है, 5 का भी मल्टीपल है. अगर वो 3 का मल्टीपल है तो वो 3 से डिवाइड होता है. अगर वो 5 का मल्टीपल है तो वो 5 से भी डिवाइड होता है ना. 15 3 से भी डिवाइड होता है, 5 से भी डिवाइड होता है. तो उसी तरह से ये जो नंबर है ये 3 फैक्टोरियल का मल्टीपल है. 3 फैक्टोरियल का मल्टीपल है, मतलब 3 फैक्टोरियल इनटू सम मल्टीपल, इंटीजर मल्टीपल. तो ऑब्वियसली अगर ये नंबर 3 फैक्टोरियल का मल्टीपल है तो वो 3 फैक्टोरियल से डिवाइड होगा. और अगर वो 4 फैक्टोरियल का मल्टीपल है, 4 फैक्टोरियल का है ना, 4 4 3 2 1, दैट इज 4 फैक्टोरियल इनटू 7 6 5 इनटू 7 6 5. तो 4 फैक्टोरियल का भी मल्टीपल है तो वो 4 फैक्टोरियल से भी डिवाइड होगा. ओके, सोपं ठेवूया. हे थोडंसं मला असं वाटतंय की थोड़ा कंफ्यूजिंग झालं असं. आई एम नॉट श्योर अबाउट इट, लेकिन सिंपल सी चीज है यार. m + n का फैक्टोरियल का जो भी रिजल्ट आएगा वो रिजल्ट m फैक्टोरियल से भी डिवाइड होगा और n फैक्टोरियल से भी डिवाइड होगा. दोनों से डिवाइड होगा. आप कोई भी एग्जांपल देख लो और उसको इवैल्यूएट करके देखो, आपको वो चीज समझ में आ जाएगा. ओके, इथपर्यंत सगळ्यांना कळालं आहे असं मी अज्युम करतोय. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळाल्या आहेत. ठीक आहे. सो आता हा पार्ट झाल्यानंतर आफ्टर दिस पर्टिक्युलर पार्ट गाइस, आपली तुमची एलिजिबिलिटी तर आहे काही गोष्टी सॉल्व्ह करायची. फक्त एक प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून आज इथे थांबतो. ठीक आहे, आय विल सॉल्व्ह वन प्रॉब्लेम टुडे अँड आय ओके स्टॉप हियर. ठीक आहे. सो एक सम बघा, हे सम नीट समजून घ्यायचा प्रयत्न करते का बघा. find n if n + 1 factorial
इज इक्वल टू 42 into n minus 1 फॅक्टोरियल. आता तुम्हाला n ची व्हॅल्यू मी विचारलेली आहे की n फाइंड करायचा आहे आणि एक कंडिशन त्यांनी दिली आपल्याला n plus 1 फॅक्टोरियल इज इक्वल टू 42 into n minus 1 फॅक्टोरियल. आज शिकवलेलं मी लॉजिक आता तुम्हाला सांगितलं स्प्लिटिंग वालं ते इथे अप्लाई करा बरं. फैक्टोरियल नोटेशन हाँ है यहाँ 42, ये तो 42 है, इसका छोड़ दो अभी फिलहाल उसको. ये और ये ठीक से देखो दोनों में बड़ा कौन है? कौन मोटा है? 42 n plus 1 फैक्टोरियल मोटा है का n minus 1 फैक्टोरियल मोटा है? ऑब्वियसली n plus 1 ना. n तुम्हाला कायम नॅचरल नंबर घ्यायचा. तो n समजा मी 5 घेतला 5 तो हा होणार आहे 5 plus 1 6 फॅक्टोरियल आणि होणार 5 minus 1 4 फॅक्टोरियल. मोठा कोण आहे? हा मोठा आहे. कळलं का? तो जो बड़ा है उसको स्प्लिट करो, जो मोठा आहे त्याला स्प्लिट करा. आत्ताच मी तुम्हाला n plus 1 फॅक्टोरियलचं स्प्लिट दाखवलं होतं. तर ते मी कसं लिहिणार मला? n plus 1 into एकनी कमी कोण आहे? n plus 1 पेक्षा एकनी कमी कोण? n into अजून एकनी कमी n minus 1 फॅक्टोरियल. सर इथे का थांबला तुम्ही? कारण की राईटला n minus 1 फॅक्टोरियल आहे. आता हा n minus 1 फॅक्टोरियल जो इथे मल्टिप्लाय झाला ना पोरांनो, इथे डिवाइड होणार. तो इथे डिवाइड झाला तर तो कॅन्सल होणार याच्यावर. तो काय राहिलं बघा बरं, n plus 1 into n is equal to 42. आता तुमच्या डोक्यात काय आलं असेल? n plus 1 into n equal to 42. Open the bracket. n into n square plus n minus 42 equal to 0. Make it a quadratic equation and solve it. ठीक है, ये एक ऑप्शन सही है. लेकिन उससे एक बेटर ऑप्शन है ट्रायल एंड एरर. ट्रायल एंड एरर म्हणजे अंदाज लावा n काय असू शकतो. मला सांगा इथे n plus 1 into n म्हणजे हे दोन कन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत. n plus 1 into त्याच्यापेक्षा एकनी कमी n. कळतंय का? दोन्ही कन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत. तुम्हाला सांगा कुठल्या दोन कन्सिक्युटिव्ह टर्म्सचा प्रोडक्ट 42 आहे? कुठले दोन टर्म्स आहेत? कुठले दोन इंटिजर्स आहेत ज्यांचा मल्टिप्लिकेशन कन्सिक्युटिव्ह 42 आहे? बोला. 7 into 6. 7 into 6 ना. मोठा आधी लिहा. मोठा आधी म्हणजे आय कॅन राईट दिस ॲज n plus 1 into n is equal to 7 into 6. बरोबर आहे? म्हणजे थोडक्यात काय, मोठा नंबर 7 आहे इंटू छोटा नंबर 6 आहे, मग त्यांचा प्रोडक्ट 42 येणार. दुसरा काही ऑप्शन नाही. सो थोडक्यात n plus 1 is 7 or n is 6. कळलं का? किंवा और नाही and n is 6. सो कॉमन सेन्स इथे पण 6 च येतं ना. प्लस 1 इकडे गेल्यावर मायनस 1 होणार. 7 minus 1 is 6. so n ची व्हॅल्यू 6. सो हे ऑप्शन सॅटिस्फाय करणारी n ची व्हॅल्यू आहे 6. लेट्स ट्राय. ओके, एकदा ट्राय करूया आपण. हे बघा n ची व्हॅल्यू टाकू 6. बाळांनो टाकू करायचं n ची व्हॅल्यू 6 इथे टाकू. 6 minus 1 ना. LHS बघा किती आहे? 6 plus 1 which is 7 फॅक्टोरियल आणि राईटला 42 into 6 minus 1 which is 5 फॅक्टोरियल. बरोबर. आता 7 फॅक्टोरियल किती आहे हे बघा. 7 फॅक्टोरियल 5040. लिस्ट मध्ये दिलेले नाही 5040. 6 फॅक्टोरियल into 7 720 into 7 5040. ह्याचा आन्सर 5040 येते का बघा. 42 into 120. 5 फॅक्टोरियल म्हणजे 5 फॅक्टोरियलचा मतलब है 5 into 4 into 3 into 2 into 1. So which is 120. 5 2 जा 20, 23 जा 60, 62 जा 120. So 120 into 42. So 42 12 ला मल्टिप्लाय करा. ओके, so 2 2 जा 4, 2 4 जा 8. ठीक आहे, आपण इथे करूया परत 0 2 आणि 4. किती आलं? 4. हे 10 झालं आणि हे 5 504. पण एक 0 आहे, so 5040. That's the answer. RHS आणि LHS चा आन्सर इक्वेट झालं. So n equal to 6 is the right answer for that. कळलं? तो ट्रायल एंड एरर नी केलं थोडंसं. कळालं नसेल तर अशा टाइपचे सम्स आपण अजून नेक्स्ट सेशन्स मध्ये बघणार आहोत. फाइंडिंग n. तो लक्षात ठेवा जेव्हा असं असेल ना फाइंडिंग n, तो मोठा टर्म जो असेल त्याला स्प्लिट करा इन सच अ वे दॅट काहीतरी कॅन्सलेशन होईल. जसं n plus 1 फॅक्टर मोठा आहे, n plus 1 फॅक्टर ला स्प्लिट केलं n plus 1 into 1 नी कमी n into 1 नी कमी म्हणजे 6 फॅक्टरला कसं स्प्लिट करू शकतो? 6 into 1 नी कमी करून 5 फॅक्टर. और त्याला अजून करायचं असेल तर 6 into 5 into 4 फॅक्टोरियल. कारण की 4 फॅक्टर बरोबर 4 3 2 1 येतं. कळलं का? आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. तसा टायमिंग आपला झालेला आहे. आज आपण शिकलो त्या गोष्टी लक्षात ठेवा. ऍडिशन प्रिन्सिपल म्हणजे जेव्हा जेव्हा कुठेही ऑर चा रेफरन्स येईल तेव्हा प्लस वापरा आणि जेव्हा जेव्हा कुठेही
अँडचा रेफरन्स येईल तेव्हा मल्टिप्लिकेशन वापरा. हे सगळ्यात महत्त्वाचं शिकलो आपण. इनव्हेरियन्स प्रिन्सिपल म्हणजे काय सर? तो थोडा बाउन्सर गेला आम्हाला, जाऊ शकतो बाउन्सर. इनव्हेरियन्स प्रिन्सिपलचा अर्थ आहे इनव्हेरियन्स म्हणजे जर तुम्ही ऑर्डर जरी चेंज केली तरी फरक पडत नाही. आधी बॉय मॉनिटर सिलेक्ट केला आणि मग गर्ल मॉनिटर सिलेक्ट केली, किंवा आधी गर्ल सिलेक्ट केली आणि बॉय सिलेक्ट केली, काउंटिंग मध्ये किंवा व्हॅल्यू मध्ये, आन्सर मध्ये देयर इज नो डिफरन्स. ओके, सो आय होप यू हैव अंडरस्टूड. I'll stop here with the concept for today. अब tomorrow session, okay, पहले 5 से 10 मिनट फॉर्मूला रिवीजन होगा और उसके बाद प्रॉब्लम सॉल्व करेंगे हम लोग. ठीक है, तो लेट मी चेक आउट, किसी को कुछ डाउट है क्या आज के सेशन में? यस, निशांत सर, रवि सर, हु इज अवेलेबल? हेलो सर. हाँ, यस. स्टुडंट कोणाला काही डाउट असतील तर रेज युअर हँड. सर प्रॉब्ली मी पण हे ऍडमिन आहे ना आपलं हे होस्ट. ठीक आहे. स्टुडंट्स, एनीबॉडी हॅज एनी डाउट? आर यू पीपल अवेक? जागे आहात का रे? का झोपलाय? एकदा तुमचे कॅमेरेज ऑन करा बरं. ऑन युअर कॅमेराज वन्स. सर ते होस्ट कडनं बंद आहे. बहुतेक स्टुडंट चालू करू शकतात, करतात काही मुलं. Yes. आहे जागे. हा, बरेच जण आहेत दिसत आहेत. गुड मॉर्निंग बोलनो. ओके, आजचं सेशन कळालं का? डिड यू अंडरस्टँड टुडे सेशन? दोज हु आर न्यू. ओके, गुड गुड गुड. थम्स अप करा म्हणजे लक्षात येईल मला. येस, हा, रेजिंग हँड आदित्य. येस, नाईस, गुड. ऍडिशन प्रिन्सिपल, मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल या दोन गोष्टी नीट लक्षात घ्या, कारण की वर्ड प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. पण जेव्हा वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, बिफोर दॅट यू शुड बी व्हेरी गुड ऍट दिस. ठीक आहे, एकदा सेकंड पेज चेक करतो मी फक्त. ओके, आय थिंक सर डाउट्स वगैरे काय नाही असं वाटतंय आता तरी. स्टुडंट्स आर क्वाइट सॅटिस्फाईड विथ द एक्सप्लेनेशन. तो एक ब्रीफिंग, एक रिव्हिजन मी उद्या रिव्हिजन घेईन. एक पहिले म्हणजे 10-15 मिनिटं आणि त्याच्यानंतर मग आपण प्रॉब्लेम सॉल्विंग करूया थोडे. ठीक आहे, ओके गाईज. सो आय थिंक निशांत सर. सर काही जणांचे हँड रेज आहेत, तर हँड रेस फॉर ह्याच्यासाठी ठीक आहे नाही, ते आधीच केलेले त्यांनी रेस. हा, त्यांनी मी समजलंय का नाही त्यासाठी थम्स अप करायला म्हटलं होतं. डाऊट नाही येत मला वाटतंय. सोहम, काय डाऊट आहे का रे? नाही, ओके गुड. केदार, दुर्वा, डाऊट नाही ना काही? ओके, ठीक आहे. निशांत सर, आय थिंक डन फॉर द डे. उद्या अजून मग प्रॉब्लेम्स वगैरे घेणे मी त्यांचे. तो यू टेक ओव्हर सर. ओके. ओके, चलो बाय गाइस, सी यू टुमारो. ओके, रवि सर. निशांत, मी पण आहे रे, बोल. ओके, हा विजिबल आहे सर. हा, जस्ट वन सेकंड. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. येस येस. एक थोडस इथे लेफ्ट, थोडस लेफ्टला हे कर ना.
लेफ्ट साइडला बोर्ड हे नाहीये पूर्ण माझ्या लेफ्टला. हा येस येस येस. आता ठीक आहे. परफेक्ट. येस येस व्हेरी क्लिअर. राईट. ओके. Yes, sir. Thank you. Okay, students. Good morning. Welcome to the fourth lecture of physics. And आज discussion we are going to discuss about refraction of light. Yesterday we have completed reflection. आणि questions पण solve केलेले, assignment पण तुम्हाला दिलेली. Assignment मधला last, the second last question तो काही मुलांनी doubt म्हणून विचारलाय. तर तो सेशनच्या एंडला I'm going to explain. Okay? So पहिलं तर आपण स्टार्ट करणार आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि डिटेल्स ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हे बघा आता तुम्ही 10th पर्यंत हा रिफ्रॅक्शन नक्कीच बघितला असेल, as well as तुम्ही स्नेल्स लॉ असा एक लॉ शिकला आहे. करेक्ट? सो टुडे वी आर गोइंग टू सी इन डिटेल व्हॉट इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, व्हॉट एक्झॅक्टली इज स्नेल्स लॉ, आणि स्नेल्स लॉ मधल्या अजून इम्पॉर्टंट गोष्टी ज्या तुम्ही 10th मध्ये मे बी कव्हर नाही केल्या. राईट? So everyone knows that light is a wave. Light is electromagnetic wave. Basically, light is a form of energy and which propagates in form of waves. कालच आपण बघितलंय. Particle nature हे आपण आता सध्या अज्यूम नाही करत आहे. Particle nature हे मॉडर्न फिजिक्स मध्ये येणार. बरोबर? सो आता सध्यासाठी light is a wave and when light is traveling from medium 1, light जेव्हा मीडियम चेंज करते तेव्हा लाईटची स्पीड चेंज होतात. So when the light is traveling from medium 1 and if it is incident on the boundary, या लाईनला काय म्हणतात? It is called as boundary किंवा interface. It is also called as interface. If the light is incident on the boundary or on the interface between two different medium, medium चा प्लुरल आहे media, between two media, या दोन mediums च्या मधल्या बाउंड्री वरती जेव्हा लाईट पडेल, what is going to happen? The light will basically refract. Light is going to refract. Refract म्हणजे काय? Light is going to change its path. आता light change करेल path, तर ती change towards normal करेल का away from normal करेल? कोण सांगेल याचा आन्सर सांगा बरं. Whether it will bend towards normal or away from normal. कोणाला आन्सर येते? हँड रेस करून मला आन्सर देऊ शकता का तुम्ही? Whether the light will bend towards normal or away from normal. Pankaja, mic on करून. It depends on the refractive index of the medium. Very good. It depends on the refractive index of the medium and whether it is going to bend towards normal or if it is going to bend away from normal. Means if this is a rarer medium relatively and this is a denser medium. For example, याचा refractive index n equal to 1.5 आहे आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n equal to 1.8 आहे. This is medium 1, this is medium 2. तर या दोघांमध्ये we will call this medium as a denser. Okay, हा डेन्सर झाला. बट जर ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी तुम्हाला 1.9 दिला असता तर हा रेरर झाला. सो रेरर आणि डेन्सर हे ऍब्सोल्यूट टर्म्स नाही आहेत, हे टर्म्स रिलेटिव्ह आहेत. सो एक मीडियम कधी कधी रेरर म्हणून पण बिहेव करतो आणि तोच मीडियम कधी कधी डेन्सर म्हणून बिहेव करतो. सो बेसिकली रेरर का डेन्सर हे रिलेटिव्ह असतं. जसं आपण म्हणतो की एखाद्या स्टुडंटची हाईट जास्त आहे का कमी आहे हे रिलेटिव्ह असतं. त्याच्या शेजारी कोण उभा आहे, जर त्याच्या शेजारी खूप उंच मुलगा असेल तर त्याची हाईट कमी वाटेल आणि त्याच्या शेजारी छोटा उभा असेल तर त्याची हाईट मोठी वाटेल. सो तसंच रेरर अँड डेन्सर कॉन्सेप्ट इज रिलेटिव्ह टर्म. बरोबर ना? सो राईट नाउ फॉर दिस एक्झाम्पल आय विल अज्युम ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 आहे आणि ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.8 आहे. इन दिस केस हा रेरर आणि हा डेन्सर. The light is going to bend towards normal in this case. When the ray of light is traveling from rarer medium to denser medium, the ray normally bends towards normal, and if it is traveling from denser to rarer, the kashi जाईल ray? The ray will bend away from normal. But तुम्ही सांगा जर काही ray of light दोन मीडियम मधनं जाताना if it happens की दोन्ही मीडियमचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस सेमच आहेत, समजा असं तुम्हाला मी हायपोथेटिकल केस सांगतो की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दोघांचे सेमच आहेत, लाईट काय करेल? Whether it will bend towards or away. In such cases, light will not bend. Basically, it will travel straight without any deviation. का bend नाही होणार?
कारण की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंजच नाही झालाय आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज नाही झालाय म्हणून लाईट विल फॉलो इट्स ओरिजिनल पाथ. आत्ताच्या एक्झाम्पल मध्ये विल गो बॅक टू दिस एक्झाम्पल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढला म्हणून लाईट बेंड झाली टुवर्ड्स नॉर्थ. आता बघा इथे काही सर्टन टर्मिनॉलॉजीज आहेत ते तुम्हाला माहिती असतील. व्हॉट इज दिस अँगल कॉल्ड एज? इट्स कॉल्ड एज अँगल ऑफ इन्सिडेंस. बरोबर. व्हॉट इज दिस अँगल कॉल्ड? दिस अँगल इज कॉल्ड एज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. काल अँगल ऑफ रिफ्लेक्शन होता, आज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. आणि अँगल ऑफ इन्सिडेंस आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये जो एक रिलेशन असतो, दॅट रिलेशन इज कॉल्ड एज स्नेल्स लॉ. अँड द स्नेल्स लॉ तुम्ही कसा शिकलाय बघा. तुम्ही असा बघितला असेल बहुतेक तो लॉ. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम with respect to rarer medium is equal to sin I upon sin R. This is basically Snell's law का statement. The refractive index of medium 2, याला रीड कसं करायचंय? त्याला रीड असं करायचंय. Refractive index of medium 2 with respect to medium 1. WRT काय आहे? It is with respect to medium 1. Refractive index of medium 2 with respect to medium 1 is equal to sine of angle in incidence, sine of angle of incidence upon sine of angle of refraction. हा जो लॉ आहे स्नेल्स लॉ, हा लॉ तर तुम्ही टेक्स्टबुक मध्ये 10th मध्ये शिकला असेल आणि सेम लॉ 11th मध्ये पण रिपीटेड आहे. बट एंट्रन्स एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जेव्हा आपण थोडं प्रिपेअर करतो त्यावेळेस हा लॉ आपण एका वेगळ्या वेनी रिप्रेझेंट करतो. बिकॉज त्या वेनी रिप्रेझेंट केला तर त्या लॉ बरोबर डील करणं इझी होऊन जातं. कसं असतं बघा ते. आय विल राईट दिस लॉ इन दिस वे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 1 into sine of angle in medium 1. n1 sin theta 1. theta 1 म्हणजे पहिल्या मीडियम मधला अँगल. तो इन्सिडेंट असू दे, रिफ्रॅक्शन असू दे, काही पण असू दे. n1 sin theta 1 is equal to n2 sin theta 2. This is the way in which we are going to represent Snell's law. n1 sin theta 1 is equal to n2 sin theta 2. या पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्ये माइक ऑन झालं. Okay, so n1 sin theta 1 equals to n2 sin theta 2. याच लॉ सारखा आहे actually. This law, the law that you have studied, Snell's law, and this version of Snell's law, both are actually same. फक्त आपण असं त्याला रिप्रेझेंट का करतोय? Because that will reduce the time while solving numericals. म्हणजे रिड्यूस कसा करेल टाइम बघा. सपोज क्वेश्चन असा आला की हा मीडियम 1 आहे, हा मीडियम 2 आहे, हा मीडियम 3 आहे. तुम्ही असे क्वेश्चन सॉल्व्ह नक्कीच नाही केले. बट सपोज असा क्वेश्चन तुम्हाला विचारला की लाईट 50 डिग्रीला पडली, 50 डिग्री पहिल्या मीडियम वर, दुसऱ्या मीडियम मध्ये गेल्यावरती ती 70 डिग्रीला पडली आणि परत आत येऊन तिसऱ्या मीडियम मध्ये तिचा अँगल 30 डिग्री झाला. तर तुम्हाला मी जर काय विचारलं व्हॉट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, व्हॉट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 3, मीडियम 3 चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे विथ रिस्पेक्ट टू 1, विथ रिस्पेक्ट टू 1, तर तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊन जाईल. त्या 2 चं काय करायचं? लाईट 1 मधनं 2 मध्ये गेली आधी आणि नंतर 3 मध्ये. सो अशा केस मध्ये हा स्नेल्स लॉचा व्हर्जन थोडासा ट्रिकी होऊन जातो यूज करण्यासाठी. सो आपण आपला बेसिक एकदम सिम्प्लिफाईड व्हर्जन वापरणार आहे आणि ह्या व्हर्जन प्रमाणे काय येईल आन्सर n1 म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1 जो काही दिला असेल तो क्वेश्चन मध्ये अजून मी दिला नाही. n1 या मीडियम मध्ये अँगल कोणता प्रेझेंट? या मीडियम मध्ये 50 डिग्री प्रेझेंट. साइन थीटा 1 म्हणजे साइन 50 या केस मध्ये 50 डिग्री इज इक्वल टू n2, सेकंड मीडियम n2 आहे. त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला दिला नाहीये बट त्याचा साइन कोण आहे, त्याच्यातला अँगल कोण आहे? हा 70 आहे. तुम्ही म्हणाल अँगल ऑफ रिफ्रॅक्शन का नाही घेत? हा पण 70. इनफॅक्ट दोन्ही अँगल सेम असणार आहेत, ऑल्टरनेट अँगल्स. सो दिस इज 70, दिस इज 70. So n2 sin 70 and is equal to थर्ड मीडियम चा काय आहे n3 sin 30, n3 sin 30. हा 30 आहे, हा पण 30 आहे. सो असं केल्याने if I ask you what is refractive index of 3 with respect to 1, so you can simply equate first and last directly. म्हणजे याच्यावरून काय मिळेल n1 sin 50 equals to लास्ट कोण आहे
n3 sin 30 आणि हे जर काही तुम्ही डिवाइड केलं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 3 विथ रिस्पेक्ट टू 1 इज इक्वल टू काय येईल? हे असं असतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 3 अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1 असतं. सो व्हॉट विल बी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 3? खाली जाईल ना, अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1 काय येईल? साइन ऑफ 50 डिग्री divided by sine of 30 degree. This will be your answer. Now you will ask me, sir, sin 50 कसं काढायचं? आम्ही sin 45 बघितलंय किंवा sin 30 बघितलंय, ते 50 कधी नाही बघितलं. पण लक्षात ठेवा स्टुडंट्स, 0 to 90 सगळ्या अँगल्सचे तुम्हाला साइन एक लॉगॅरिथमिक टेबल असतं, त्याच्यामध्ये साइनचं एक टेबल असतं. त्या टेबल मध्ये तुम्ही 0 to 90 डिग्री कुठलाही साइन काढू शकता. तो टेबल तुमच्यासाठी पुढच्या 2 वर्षांसाठी इट विल ऍक्ट लाईक अ कॅल्क्युलेटर. तुम्ही इव्हन कॅल्क्युलेटर वरती कॅल्क्युलेट करू शकता साइन, बट कॅल्सीज आर नॉट अलाउड इन एक्झाम. सो एक्झाम मध्ये तुमच्यासाठी कॅल्क्युलेटर तो एक बुक असणार आहे, जी बुक घेऊन तुम्ही एक्झाम हॉल मध्ये जाऊ शकता. त्या बुकला म्हणतात लॉग बुक. ओके, जी बुक नॉर्मली बोर्ड एक्झाम मध्ये प्रोव्हाइड करतात. फायनल एक्झाम वेळेस बोर्ड आपल्याला प्रोव्हाइड करते ती बुक. नॉर्मल एक्झाम्स मध्ये, क्लास एक्झाम मध्ये किंवा कॉलेजच्या नॉर्मल युनिट टेस्ट मध्ये तुम्हाला ती परचेस करावी लागते. ती परचेस करून ती बुक तुम्ही कॅरी करू शकता एक्झाम टाइम. ती बुक कशी रीड करायची याचा वेगळा सेशन घेणार आहे की ती बुक वापरायची कशी आहे. ती बुक वापरून आपण वेगवेगळे कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन पण करू शकणार. बट फॉर टाइम बिंग आता आपण विल स्टिक टू दिस पर्टिक्युलर कन्सेप्ट ऑफ स्नेल्स लॉ. सो स्नेल्स लॉ मध्ये मी काय काय सांगितलं रिपीट करतो. रिफ्रॅक्शन सांगितलं मी तुम्हाला, when it will bend towards normal, away from normal, we have discussed. Denser rarer का concept we have discussed. After that I have told you the Snell's law, which you have already studied. n to 1, refractive index of 2 with respect to 1 is sin I upon sin I. हे तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात, but त्याचा मॉडिफाईड व्हर्जन हा जो आहे, this is going to help you a lot. पुढे जाऊ याच्यावरती आपण क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करणार आहे. n1 sin theta 1 equals to n2 sin theta 2. This is Snell's law. त्यानंतर अजून थोडी ऍडिशन करू आपण. अँगल ऑफ इन्सिडेंस तर माहिती आहे तुम्हाला. व्हॉट इज अँगल ऑफ इन्सिडेंस? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, बरोबर. हा अँगल काय असतो? कालच झालं. दिस अँगल इज कॉल्ड ॲज ग्लान्स, अँगल ऑफ ग्लान्स और ग्लान्सिंग अँगल. आणि या फिगर मध्ये अँगल ऑफ डेव्हिएशन मला कोण सांगेल की मी अँगल ऑफ डेव्हिएशन कसं ड्रॉ करू? मला माईक तुम्ही हँड रेस करा. अँगल ऑफ डेव्हिएशन कसा प्लॉट करता येईल ह्या फिगर? रेज युअर हँड. तुम्हाला सुचत असेल हँड रेस करून सांगा की अँगल ऑफ डेव्हिएशन इथे कसा येईल. मी तुम्हाला डेफिनेशन सांगितलेली अँगल ऑफ डेव्हिएशन. अँगल ऑफ डेव्हिएशनचा अर्थ काय असतो? ओरिजिनल डिरेक्शन. अमयाचा माईक सुरू आहे. धनश्री, कसं येणार आहे अँगल ऑफ डेव्हिएशन? ज्यांना आन्सर द्यायचं त्यांनीच माईक ऑन करा, बाकीच्यांनी माईक ऑफ ठेवले तरी चालते. अँगल ऑफ डेव्हिएशन मी कसं सांगितलेलं? इट इज द अँगल बिटवीन द ओरिजिनल डिरेक्शन. लाईट ओरिजिनली कुठे चाललेली आणि लाईट फायनली कुठे चालली त्यांच्यात अँगल असतो. सो हाऊ विल यू प्लॉट इट इन दिस फिगर? रिफ्लेक्शन मध्ये तर कालच बघितलं आपण हाऊ टू प्लॉट अँगल ऑफ डेव्हिएशन. हा सरळ गेली असते लाईट आणि फायनली मिरर असल्यामुळे लाईट इज गोइंग इन दिस डायरेक्शन. दिस इज अँगल ऑफ डेव्हिएशन. बट रिफ्रॅक्शन मध्ये वेअर विल बी अँगल ऑफ डेव्हिएशन? सुचतंय का नाही कोणाला? सिंपलच आहे. थोडंसं तुम्ही विचार करा तर त्याचा आन्सर बघा. मीच सांगतो तुम्हाला. लाईट वुड हॅव ट्रॅव्हल्ड स्ट्रेट. लाईट वुड हॅव ट्रॅव्हल्ड स्ट्रेट इफ देयर वॉज नो सेकंड मीडियम. There was no second medium, light would have traveled straight. Okay, but since second medium आहे, light is traveling in this direction. So angle between त्याची original direction आणि between the final direction, this angle is called as angle of deviation. कळालं का? Angle of deviation is the angle between original direction of light and final direction of light. This is called as angle of deviation. ठीक आहे. आता हे तर मीच तुम्हाला सांगून देतो. कॅन यू टेल मी द फॉर्म्युला? ह्याचा फॉर्म्युला आठवत असेल तुम्हाला. 180 - 2y. याचा फॉर्म्युला काय असेल रिफ्रॅक्शनचा? सांगा, हँड रेस करा जर काही तुम्हाला आन्सर येत असेल तर.
की ह्याचा फॉर्म्युला केदार काय आन्सर I minus R. व्हेरी गुड डेल्टा विल बी इक्वल टू बघा हा डेल्टा जो आहे ना नीट बघितलं तुम्ही तर डेल्टा प्लस आर जर ते दोन्ही मी ऍड केले अँगल्स इफ आय ऍड डेल्टा अँड आर क्लिअरली दीज अँगल्स दोनों अँगल्स आर वर्टिकली ऑपोजिट वाय डेल्टा प्लस आर इज इक्वल टू आय दिस अँगल अँड दिस अँगल आर वर्टिकली ऑपोजिट अँगल्स माहिती असेल तुम्हाला वर्टिकली ऑपोजिट होपफुली सो डेल्टा काय येईल आर विल गो ऑन द राईट साइड आय मायनस आर इज इक्वल टू करेक्ट सो रिफ्रॅक्शन मध्ये ग्लान्सिंग अँगल इन्सिडेंस अँगल रिफ्रॅक्शन अँगल डेव्हिएशन अँगल ऑफ डेव्हिएशन हा फॉर्म्युला आणि हे सगळे कन्सेप्ट स्नेल्स लॉ तुमचा वर्जन स्नेल्स लॉ आपण शिकणारा वर्जन हे दोन्ही लिहून घ्या वी विल सॉल्व सम न्यूमेरिकल्स ऑन दिस पर्टिक्युलर कन्सेप्ट तुम्हाला आयडिया येऊन जाईल लिहून घ्या हे पटकन 2 मिनिटात ठीक आहे होपफुली लिहून झालं असेल सगळ्यांचं नाउ वी विल स्टार्ट विथ सम न्यूमेरिकल्स ऑन स्नेल्स लॉ डेव्हिएशन इन्सिडेंट आणि रिफ्रॅक्शन अँगल हे पहा आता कसं आहे की डायरेक्टली मी न्यूमेरिकल्स घेतले तर तुमचं थोडंसं ट्रिग्नोमेट्रीचं तुम्हाला कमी व्हॅल्यूज माहिती आहेत तुम्ही तुमचं थोडं व्हॅल्यू ऍडिशन करतोय थोडे ट्रिग्नोमेट्रीचे व्हॅल्यूज वाढवू आपण आपल्या नॉलेज मध्ये तुम्हाला माहिती आहे की 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री ह्या स्टँडर्ड अँगल्सचे तुम्हाला सगळ्यांना साइन होपफुली माहिती आहेत ऑलरेडी आन्सर आहे 0 हाफ हाफ म्हणजे 0.5 मी त्या डेसिमल मध्ये पण लिहितो 1/√2 म्हणजे 0.7 ऍक्च्युअली 7071 असं असतं 7071 बट रफली आपण लिहितोय ते 0.7 60 ला √3/2 असतं म्हणजे 0.866 आणि 90 ला 1 असतं which is obviously 1 आता मधले काही अँगल्स जे तुम्हाला माहिती असले पाहिजे मी तुम्हाला कमीत कमी देतो अजून खूप सारे अँगल्स मध्ये असतात की ज्याचे स्टँडर्ड तुम्हाला माहिती असले तर खूप टाइम सेव्ह होतो तुम्ही तुम्हाला आता फक्त दोनच देणार आहे 37 डिग्री आणि 53 डिग्री हे दोन अँगल आपण फक्त ऍड करतो 37 डिग्री साइन 37 डिग्री आणि साइन 53 डिग्री काय असतं तर तुम्ही ऐकलं असेल की पायथागोरस ट्रिपलेट्स असतात पायथागोरस ट्रिपलेट्स ते काय असतात की ते सेट ऑफ 3 साइड असतात की जे राईट अँगल ट्रायंगलचे इक्वेशन फॉलो करतात a² + b² = c² आणि तसाच एक सगळ्यात छोटा जो ट्रायंगल आहे दॅट इज ट्रायंगल 3 4 and 5 तुम्ही ऐकलं असेल हा ट्रायंगल 3 4 5 हा जो ट्रायंगल आहे हा पायथागोरस ट्रिपलेटचा एकदम इझी छोटा व्हर्जन आहे आणि या व्हर्जन साठी लक्षात ठेवा ऑब्वियसली हायपोटेनियस 5 आहे लार्जेस्ट साइड सो त्याचा अँगल तर 90 असणार ना त्याच्या समोरचा बट द अँगल ऑपोजिट टू 3 असतो 37 डिग्री आणि अँगल ऑपोजिट टू 4 थोडी मोठी साइड आहे मोठा अँगल असेल 53 डिग्री सो तुम्ही सांगा मला व्हॉट विल बी साइन 37 साइन 37 आपल्या डेफिनेशन प्रमाणे इट इज ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस सो 3/5 येणार ना 3/5 आणि तसाच साइन 53 काय येणार साइन 53 येणार ऑपोजिट साइड दॅट इज 4 अपॉन अगेन हायपोटेनियस दॅट इज 5 सो 4/5
आणि त्यामुळे डेसिमल मध्ये ते असे दिसतात 0.6 आणि हा 0.8. नीट बघितलं तर काय तुम्ही, तर साइन थीटा जसा अँगल इन्क्रीज होतो, as you will increase the angle, you will find that the value of sin theta also increases and it becomes 1. 1 is the maximum value of sin theta, 0 is the minimum. In 0 to 90 I am talking about. पुढे जाऊन तुम्ही मॅथ्स मध्ये असं पण शिकणार आहे की अँगल्स 90 च्या वरती पण असणार आहे, अँगल्स नेगेटिव्ह मध्ये पण जाणार आहे. पण आता सध्यासाठी 0 to 90 मध्ये साइनची व्हॅल्यू ग्रॅज्युअली इन्क्रीज होती. पुढे जाऊन तुम्हाला मी मधले अँगल पण शिकवणार आहे. 22 डिग्री काय असतं, 68 डिग्री काय असतं, ते अजून तुमचे बेसिकली तुमचं ट्रिग्नोमेट्रीचं साइन टेबल इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. साइनचे सगळे व्हॅल्यूज तुम्हाला माहिती असले पाहिजे. विल रिड्यूस द टाइम व्हाईल सॉल्विंग न्यूमेरिकल्स. आता हा टेबल तुम्हाला येतो असं अज्युम करून वी विल सॉल्व क्वेश्चन्स. हा टेबल मी असंच राहून देतो. तर बघा, पहिला क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो, त्यानंतर तुम्ही सॉल्व करा. पहिला क्वेश्चन बघा कसा, air to glass, light is incident at an angle of 53 degree. Light is incident at an angle of 53 degree and it is refracted at an angle of 37 degree. What will be refractive index of, refractive index ला तुम्ही n वापरतात बहुतेक, refractive index of glass काय असेल असं विचारलंय. एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स क्वेश्चन मध्ये दिला आहे, इट इज 1. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर 1 आहे, माहिती पाहिजे. व्हॉट विल बी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास. तर मी स्नेल्स लॉ वापरून इझिली आन्सर येणार आहे. काय आहे स्नेल्स लॉ? स्नेल्स लॉ इज n1 sin theta 1 बरोबर इज इक्वल टू n2 sin theta 2. हा स्नेल्स लॉचा व्हर्जन आहे आपला वाला. म्हणजे n1 म्हणजे पहिला मीडियम, पहिल्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तर 1 आहे, पहिल्या मीडियम मध्ये अँगल 53 आहे, n1 sin 53 इक्वल्स टू सेकंड मीडियम मध्ये ग्लास आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वी डोंट नो, आणि अँगल 37 sin 37. तुम्ही मला विचाराल की सर हा पहिला मीडियम का नाही, तुम्ही हा पहिला मीडियम घेतला तरी चालेल, तरी आन्सर तेच येणार. तुम्ही हे पहिलं लिहिणार इक्वल टू हा दुसरा मीडियम घेणार, त्याला इथे लिहिणार, सो सेमच आन्सर येणार आहे. सो इथे ऑर्डर पण इम्पॉर्टंट राहत नाही. जो स्नेल्स लॉचा ओरिजिनल व्हर्जन मध्ये ऑर्डर इम्पॉर्टंट होता, इथे ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्हाला पाहिजे ते पहिला मीडियम घ्या, पाहिजे तो मीडियम तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे यू कॅन टेक इट एज द फर्स्ट मीडियम. So remaining medium will obviously become the second medium. So solving this now, what will be Ng, refractive of glass? It will be sin 53. What is sin 53? 4/5. Right? Sin 53 divided by sin 37. Sin 37 is 3/5. So answer 5 cancel. 4/3 is 1.33. This is refractive index of glass. This is how you can basically solve questions. You can find refractive indices. Every question मध्ये I will give you refractive index and I will ask you what is the angle of refraction. Process exactly same राहील, unknowns will be different. आणि refraction angle विचारल्यावरती I can also ask you what is angle of deviation. So असे questions पण तुम्हाला विचारू शकतो. So अशा प्रकारचे questions आपण solve करू. Let us start with question number 1. हा तुम्हाला solve करायचा आहे पहिला प्रश्न. See, this is water and this is glass. Okay, water and glass मध्ये light is incident at an angle of 60 degree. Question is, what will be value of angle of refraction and what will be value of angle of deviation? Angle of refraction काय असेल, angle of deviation काय असेल. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलं आहे की refractive index of glass is 4/√3, refractive index of glass किती आहे 4/√3 आणि refractive index of water is 2. refractive index of water 2 आहे, refractive index of glass 4/√3 आहे, 60 degree angle of incidence आहे, angle of deviation आणि angle of refraction is asked. Solve करा क्वेश्चन झाल्यावरती you can raise your hands.
अनिष्ट झालाय. गुड. तेजसचा पण झाला. जय, सोहम सूर्यवंशी, सोहन, अभिजित, सोहम, केदार, सिद्धांत. आय होप क्वेश्चन इझी आहे. मी नंबर्स थोडे बनवूनच दिले आहेत की कॅल्क्युलेशन इझी होते. आदित्य प्रधान, प्राजक्ता, प्रथमेश, आदित्य कावळे, श्रुती, सर्वेश, श्रुती कुलकर्णी, रजस, दुर्वा, सानिध्य, पार्थ, अनुष्का, पंकजा. गुड. अजून ऍड होत आहेत अथर्व, आदित्य, साक्षी मोरे, राज. पुढे राहिलेत अजून, करा सॉल्व. सुजाता, अपूर्वा, वरद. ठीक आहे, बऱ्याच जणांनी ऑलरेडी केले आहेत. तुम्ही आन्सर चेक करा. क्वेश्चन मी आधीच सांगितले, क्वेश्चन सॉल्व्ह करणं हे इम्पॉर्टंट नाहीये. क्वेश्चन सॉल्व्ह करून त्याची अॅक्युरेसी 100% पाहिजे, म्हणजे तुमचा आन्सर करेक्ट आला. सो हाऊ टू सॉल्व्ह इट? सी, Snell's law. Okay. So I'll use Snell's law. आणि Snell's law चं काय स्टेटमेंट आहे? n1 sin θ1 equals to n2 sin θ2. And according to this formula, n1, let us consider glass as the first medium. Tell me, what is refractive index of glass? 4/√3 into sine of this angle. What is sine 60 from that table? √3/2. मी मुद्दामून 4/√3 दिला की तुमचा √3 आन्सर होणार. Is equal to n2, सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे? 2. सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 आहे. sin θ2. बरोबर? हे सॉल्व्ह केलं जर काही तुम्ही, √3 कॅन्सल, 2 हे 2 पण कॅन्सल आणि हा 2 पण कॅन्सल. तुमचा आन्सर येणार आहे sin θ equals to 1. Sorry, sin θ2 equals to 1. For which angle? Answer is 1. Obviously 90 degree means हा जो रे आहे ना, तो रे असा जाणार, इट विल ग्रेज द सरफेस. हे तुम्ही पुढे जाऊन शिकणार आहे, बहुतेक 10th मध्ये झालंय तुम्हाला. दिस इज कॉल्ड ॲज द कन्सेप्ट ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ह्या अँगल पेक्षा अँगल वाढवला, लाईट विल गो बॅक इन द फर्स्ट मीडियम इटसेल्फ. इट वोंट गो बॅक गो इनटू द सेकंड मीडियम. सो हा क्रिटिकल अँगल म्हणतात त्याला. बट आता सध्या वी वोंट एंटर दॅट रिजन. आता सध्यासाठी आपला क्वेश्चन, वी विल स्टिक टू द क्वेश्चन. सो फ्रॉम दिस काय आन्सर आलं θ2 चा? θ2 इज इक्वल टू 90 डिग्री. सो आवर आन्सर, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90 डिग्री. आता तुम्हाला मी विचारलं डेव्हिएशन काय, तर तुम्ही म्हणाल डेव्हिएशनचा सर आम्ही फॉर्म्युला I मायनस आर केलाय. I मायनस आर. सो 60 मायनस 90, माझा आन्सर -30 आलं. तर ठीक आहे, -30 आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण आन्सर आपण डेव्हिएशन वी ऑलवेज कन्सिडर इट मॅग्निट्यूड. तुम्ही कॉमन सेन्स वापरा थोडासा, की लाईट सरळ सरळ चाललेली, लाईट सरळ सरळ चालली, बट त्या लाईटला मीडियम चेंज झाल्यामुळे इकडे जावं लागतं, इकडे. सो ऑब्विसली दिस विल बी अवर डेव्हिएशन. आणि हा डेव्हिएशन किती डिग्री असणार आहे? 30 डिग्री असणार आहे. बिकॉज दिस इज 60, दिस इज 60. लाईट इज डेव्हिएटेड बाय 30 डिग्री. डोंट वरी अबाउट द साइन. You can stick to this formula, I minus R. Actually या केस मध्ये R minus I करणं थोडंसं लॉजिकली करेक्ट आहे, बिकॉज R मोठा आहे, I छोटा आहे, म्हणून R minus I करून 30 डिग्री मिळेल. तुम्ही I minus Rच करायची इच्छा असेल तुमची, तुम्ही हे पण करू शकता. तुमचा आन्सर नेगेटिव्ह, बट नेगेटिव्ह आन्सरने काही घाबरायची गरज नाहीये. नेगेटिव्ह आन्सर म्हणजे वी आर ओनली इंटरेस्टेड इन द अँगल मॅग्निट्यूड. सो आन्सर आहे 30 डिग्री इज द अँगल ऑफ डेव्हिएशन. करेक्ट? आता बघा क्वेश्चन नंबर 2 बघा. या क्वेश्चन मध्ये थोड्याशा गोष्टी मी चेंज करतो आता. क्वेश्चन नंबर 2 बघा आता. This is medium 1 and this is medium 2. मीडियम 1 आणि मीडियम 2 आहे आणि दिलाय तुम्हाला की अँगल ऑफ इन्सिडेंस इज 53 डिग्री.
angle of incidence is 53 degree. Refractive index of medium 1 is 1. Refractive index of medium 2 will be what? किती असेल refractive index of medium 2? If angle of deviation is equal to 8 degree. Angle of deviation will be equal to 8 degree. 8 degree angle of deviation असेल तर refractive index of medium 2 काय असेल? तुम्हाला मी सांगतोय, तुम्हाला दोन आन्सर मिळणार आहेत, दोन आन्सर. बट मला याच्यातलं कुठलं पण एक आन्सर तुम्ही सांगा. What will be refractive index of medium 2? पहिला मीडियमचा refractive index 1 आहे. आन्सर आल्यावरती you can raise your hand. सर्वेश आन्सर आलाय. तेजस, सोहम, श्रुती केसकर, भुवन, सोहम, पंकजा, श्रुती, जय, केदार. एक आन्सर तरी सगळ्यांचं मिनिमम आला असतं पाहिजे. ठीक आहे, गुड. बऱ्याच जणांनी नंतर पण आता हँड रेस केली. तुम्ही तुमचे हँड लोअर करू शकता. ठीक आहे, कारण मी तुम्हाला अजून एक क्वेश्चन विचारतो की अशा लोकांनी हँड रेस करा. आता पहिल्यांदा सगळ्यांनी हँड लोअर करू. अशा लोकांनी हँड रेस करा ज्यांचे दोन आन्सर आले, दोन वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत. टू डिफरंट व्हॅल्यूज आले आहेत, अशांनी हँड रेस करा. मला नक्की माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी एकाच डिरेक्शन मध्ये थिंकिंग केलं असेल, पण असं कोणी आहे का मला बघायचं की ज्याचं थिंकिंग थोडस दोन्हीकडे पण चाललंय, म्हणजे ओपन माइंड असलं पाहिजे. आपण मी जे शिकवलंय त्याच्यावरती तुम्ही नॅरो डाऊन नका हो, तुम्ही स्वतःचा पण विचार करा. तुम्हाला काय वाटतं? दोन आन्सर्स आहेत, मी तुम्हाला ऑलरेडी हिंट दिली आहे. दोन आन्सर्स आहेत. एक आन्सर सगळ्यांचा आलाय, बऱ्याच जणांची हँड रेज आहे, पण अजून एक आन्सर आहे. तर बघा दोन आन्सर्स कसे. पहिलं तुम्ही जे आन्सर काढलंय ना, that I am going to explain. See, we know that n1 sin theta 1 is equal to n2 sin theta 2. n1 sin theta 1 equals to n2 sin theta 2. What is refractive index of medium 1? It is 1. What is sin 53? Then table 1 it is 4/5 equals to n2, which we don't know, sin theta 2. आता सेकंड अँगल कसा काढायचा, तर डेव्हिएशन कशाला दिलं, त्याच्यासाठीच तर दिलंय. तर नॉर्मल आपलं थिंकिंग असं आहे की लाईट गेली सरळ, गेली असते सरळ, बट सेकंड मीडियम मध्ये एंटर झाल्यामुळे लाईटला 8 डिग्रीनी बेंड व्हावं लागलं. सो अँगल राहिला किती? 53 minus 8 is 45. तो सेकंड अँगल सगळ्यांनी घेतला 45 डिग्री, विच वॉज करेक्ट. आणि हे सॉल्व्ह करून याचा आन्सर 4/5 आहे, इज इक्वल टू n2 1/√2 आहे याचा आन्सर. साइनचा 1/√2 आहे, sin 45. So √2 multiply केला तर आन्सर येतो 4√2/5. I am not expecting you to solve this. Even if you keep your answer this way, it is fine. So this is the correct answer of n2. But हे तर पहिलं झालं. तुम्ही दुसरं थिंकिंग केलंच नाही की डेव्हिएशन ह्या डिरेक्शन मध्ये पण जाऊ शकतो, इथे पण जाऊ शकतो ना. कोणी सांगितले की कोण रेअर कोण डेन्स? आतापर्यंत आपण असंच शिकत आलो की पहिला रेअर दुसरा डेन्स. इथे असं नाहीये, मी कुठे मेन्शनच नाही केलं. सो इट मे हॅपन की लाईट might go into the second medium. In that case, light second medium मध्ये गेली. In that case, तुम्हाला डेल्टा ऍड करावा लागेल, राईट? तुम्हाला डेल्टा ऍड करावा लागेल. आता मी हायपोथेटिकली एक्सप्लेन करतो. रियालिटी मध्ये प्रॅक्टिकली जर काही तुम्ही बघितलं, तुम्ही म्हणाल n1 आहे सर, हा आता 1 आहे. 1 पेक्षा कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचाच नसतो, असं तुम्ही म्हणू शकता. बट व्हॅल्यूज जर मी तुम्हाला चेंज करून दिले असतात, हा 1.5 आहे, त्या केस मध्ये अवे वाला पण पॉसिबल ऑप्शन होता. सो मी तो जस्ट डिस्कस करतोय आपण की लाईट डेव्हिएट झाली, इट कॅन डेव्हिएट इन बोथ साइड्स. सो दोन्हीकडे डेव्हिएट होऊ शकते. असे एमसीक्यूज बनतात की व्हॉट इज n2? ऑप्शन ए असतो 45.
ऑप्शन ए असतो 4√3/5. तुमच्यासारख्या लोकांसाठी जे सॉल्व्ह करून हे आन्सर आणतात ते सगळे खुश होतात आणि ए ऑप्शन टिक करून देतात. ऑप्शन बी असतो दुसराच काहीतरी. ऑप्शन सी असतो अवे डेव्हिएशन वाला आन्सर. अवे डेव्हिएशन जो आन्सर येणार ना तो ऑप्शन सी असतो. आणि ऑप्शन डी असतो बोथ ए अँड सी. अशा वेळेस तुम्हाला पूर्ण ऑब्झर्वेशन पाहिजे एमसीक्यूच्या ऑप्शनचं की नक्की ऑप्शन मध्ये बोथ वाले आहेत का. ठीक आहे, तुम्हाला एक आन्सर आलंय. जर बाकी सगळे नंबर्स असते नुसते तर तुम्ही डोळे झाकून याला टिक केला असतं. बट सिन्स ऑप्शन मध्ये बोथ ए अँड बी किंवा बोथ ए अँड सी असं कधी कधी ऑप्शन मध्ये असला तर थोडासा 2 सेकंड जास्त द्यायचे त्या प्रश्नाला, तर विचार करायचा की नक्की का त्यांनी दिलंय बोथ ए अँड सी. याचा अर्थ सी आहे का. मग आपण थिंकिंग कुठेतरी लिमिट करतोय. येस, आपण थिंकिंग लिमिट करतोय की तो आताच बेंड होणार. इट कॅन ऑल्सो बेंड अवे. आणि जर तो अवे बेंड झाला असता, नीट बघा, if the ray would have bent in away from the normal, in that case what would be the angle of refraction? It would be 53 degree. Already 53 degree आहे हा. 53 degree plus 8. 53 plus 8 किती होतो. 53 plus 8 होतो 61. कॅल्क्युलेशन्स इझी करण्यासाठी मी त्याला 60 असं अज्युम करतो सध्यासाठी. सो 60 झाला असता तो, आणि मी इथे sin 45 नाही sin 60 टाकायला हवं त्या केसमध्ये. आणि sin 60 किती √3/2. and solving this तुम्हाला n2 किती मिळाला असता. n2 मिळाला असता 8/5√3 असं आन्सर अप्रॉक्सिमेटली आलं असतं. So these are two values of n2. पहिली व्हॅल्यू इनवर्ड बेंडिंग कन्सिडर करून, ही व्हॅल्यू आउटवर्ड बेंडिंग कन्सिडर करून. या पर्टिक्युलर सम मध्ये सिन्स मी दिलाय की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या मीडियमचा 1 आहे, सो सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टेक्निकली 1 पेक्षा कमी नसू शकतो, आयडियली नसतो कधी, बट हायपोथेटिकली क्वेश्चन बनवू शकतात असे. त्या केसमध्ये दोन्ही डेव्हिएशन डिस्कस केले आहेत. क्लिअर आहे ना. थोडा क्वेश्चन टफ होता. याच्यामध्ये कोणाला डाऊट आलाय का. या पर्टिक्युलर समच्या एक्सप्लेनेशन मध्ये डाऊट आला असेल तर यू कॅन रेज युअर हँड, म्हणजे मला एक्सप्लेन करता येईल तो पर्टिक्युलर पॉइंट जो समजला नाहीये तुम्हाला. मी 2 डेव्हिएशन का घेतले हे कळालं का. एका डेव्हिएशनला आपण नाही राहिलो, एका डेव्हिएशनने तर आन्सर सगळ्यांना आलेलं, बट दुसरा वे ऑफ थिंकिंग पण तुम्ही ओपन ठेवा माइंड की दोन्हीकडे जाऊ शकते रे. आणि हे नुसतं ह्याच एक्झाम्पल मध्ये नाही, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुमचं माइंड ओपन पाहिजे. याचा आन्सर हे पण असू शकतं, हे पण असं का नाही करते, असं का नाही करते. तुम्ही जेवढं फिजिक्स मध्ये क्वेश्चनिंग कराल हे का नाही होते, ते का नाही होते, तेवढे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होते. तुम्ही जोपर्यंत एक्सेप्ट करत राहाल गोष्टी असंच असतं हे असंच असतं, तर ते नाही वर्क होत फिजिक्स. फिजिक्स मध्ये यू ऑलवेज क्वेश्चन थिंग्स की असं का होतं, त्याचं रिझन मिळाल्यावरतीच कन्सेप्ट क्लिअर होतो. So that should be the way of learning physics. ठीक आहे. सो ऑलमोस्ट आता टाइम झाला आहे. आय होप कोणाला डाऊट नाही या क्वेश्चन मध्ये. कालचा एक क्वेश्चन फक्त सॉल्व्ह करून घेऊ आपण, जो रिफ्लेक्शन वरचा क्वेश्चन होता. फिफ्थ क्वेश्चन होता. क्वेश्चन बघा काय होता. सर सर ज्या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलं नाही कोणती साईड रेअर आणि डेन्सर आहे, तर दोघांच्यात आपल्याला 2 आन्सर्स मिळतील. ज्या क्वेश्चन मध्ये दिले नाहीये कुठली रेअर आणि कुठली डेन्सर आहे त्या केसमध्ये दोन्ही काढायचे असतात. ठीक आहे सर. आणि जर दिला असेल डेन्सर रेअर त्यावेळेस आपण डिसाइड करू शकतो की बेंड आत होणार आहे का बाहेर. त्याच्यात एकच आन्सर आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू सर. ओके. सो क्वेश्चन काय होता कालचा तो. Okay, 60 degree was the angle between the mirrors and the ray of light is incident parallel to the horizontal mirror. असा जो horizontal mirror आहे, this angle is 60 degree, correct, and the ray of light is parallel, correct. आता कधी पण रिफ्लेक्शन्स ड्रॉ करताना you have to draw the normal first. I need to draw normal. नॉर्मल ड्रॉ केला म्हणजे हा अँगल 90 असणार, बरोबर. हा अँगल 90 असणार. आता हा जर काही 60 असेल, याला पॅरलल हा लाईन आहे म्हणजे हा 60 असेल, याला कुठला अँगल म्हणतात, करस्पॉन्डिंग अँगल ना, हे अँगल. आणि हा अँगल जर काही 60 असेल
तर हा अँगल किती असेल? हे दोघांची सम 90 असली पाहिजे ना, हा नॉर्मल आहे. सो दिस शुड बी अँगल 30 डिग्री. नाउ this light is going to reflect such that this will be, it will reflect in this way. It will reflect I equal to R. 30 ने reflect with. So if it reflects with I equal to R, obviously remaining angle will become 60. And if this is 60, this is 60, this angle will also be 60. Therefore, दुसऱ्या मिरर वरती अँगल ऑफ इन्सिडेंस किती येईल? अँगल ऑफ इन्सिडेंस 30 डिग्री दुसऱ्या मिरर. अँड देअरफॉर अँगल जेव्हा रिफ्लेक्ट होईल, ही लाईट जेव्हा रिफ्लेक्ट होईल, तर ती 30 डिग्री विथ नॉर्मल म्हणजे हॉरिझॉन्टल बरोबर किती 60 डिग्रीनी डेव्हिएट. सो येताना लाईट अशी आली, जाताना लाईट अशी चालली बघा, अशी चालली आहे ना लाईट. किती डिग्रीनी चालली आहे? हॉरिझॉन्टल बरोबर 60 डिग्रीनी चालली. बट डेविएशन इज नॉट द अँगल made with horizontal. Deviation is the angle made with the original direction. This is original direction, this is final direction. So ray has deviated to 120 degree in anti-clockwise sense. Counter-clockwise. Okay, counter-clockwise. Sorry. हे जे 120 डिग्री ते कसं आहे? हे अँटी काउंटर क्लॉकवाईज आहे ना, असं फिरलं. हे सध्या क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी. सध्या इम्पॉर्टंट आहे 120 डिग्री बेंड झालं. लाईट चाललेली सरळ, बट हे असं या प्रकारचं अरेंजमेंट मध्ये झालं लाईटच्या, आणि त्यामुळे लाईट आता चालली अशी. आपण हे पूर्ण रिफ्लेक्शन करून प्रूव्ह केलं. देअरफॉर द अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे इज नॉट 60, इट इज 120. परत सांगतोय मी, ही एक रे असेल रे 1 आणि ही एक रे असेल रे 2, आणि मी तुम्हाला सांगितलं या दोघांमध्ये अँगल आहे 150 डिग्री. तर मला सांगा, व्हॉट इज द अँगल बिटवीन रे 1 अँड रे 2? रे 1 आणि रे 2 मध्ये अँगल किती? आन्सर इज नॉट 150. रे मधला अँगल त्यांच्या डिरेक्शन्स मधला अँगल असतो. डिरेक्शन्स म्हणजे काय? तर याला एक्सटेंड करून बघा, ही त्याची डिरेक्शन झाली. याला एक्सटेंड करून बघा, ही त्याची डिरेक्शन झाली. आणि डिरेक्शन मधला अँगल जो आहे ना, तो 30 डिग्री आहे. सो अँगल 30 डिग्री आहे. तसंच इथे पण रे वॉज ट्रॅव्हलिंग स्ट्रेट, the ray is going in this direction. What is the angle between रे मध्ये काय अँगल? 120 आहे, 60 नाही आहे. So 60 जरी तुम्हाला जॉमेट्रिकली मिळालंय, 60 तर अँगल बिटवीन लाईन्स आहे. अँगल बिटवीन द रेज इज 120. So answer for question number 5 was 120 degree. ठीक आहे? क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर 120 डिग्री असं होतं. ते सोडून अजून कोणाला काय डाऊट होते का? 1 to 6 मध्ये, क्वेश्चन नंबर 1 to 6 मध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर विचारू शकतात. ओके, कोणालाच डाऊट नाहीये. गुड, होपफुली सगळ्यांनीच सॉल्व्ह केले आहे. आज नवीन कोण स्टुडंट्स आहेत ते हँड रेज करा जरा. न्यू स्टुडंट अनिशा, अपूर्वा, अजून? ठीक आहे, 2 स्टुडंट्स नवीन आहेत. तुम्हाला कळालं का नवीन स्टुडंट्स आज जे शिकवलंय ते? रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा कन्सेप्ट. ओके, गुड. तसाही आजचा कन्सेप्ट कालच्या कुठल्याच कन्सेप्ट वरती बेस्ड नव्हता, परवाच्याही कुठल्याच वरती बेस्ड नव्हता. एव्हरी डे आपण वेगळ्या गोष्टी बघतोय. आता केमिस्ट्रीचं लेक्चर आहे तुमचं. ऍक्च्युली मिश्रा सर थोड्या वेळात येतीलच. तोपर्यंत मी तुम्हाला एक बेसिक सीईटी एक्झामचा आयडिया देतो. काय असते एक्झाम, काय आहे सिलेबस, कसं तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे, आणि क्वेश्चन्स किंवा सिलेबस काय आहे, किंवा त्याचं एक्झाम पॅटर्न काय आहे, तो टाइम आपला यूज होईल थोडासा. सीईटी बद्दल आज डिस्कस करू, आणि ड्यू कोर्स मध्ये हळूहळू जेईई नीट या एक्झाम बद्दल पण मी तुम्हाला सांगेन. ओके, टुडे वी विल ओनली डिस्कस अबाउट MHTC. MHT, हे जे MHT आहे ना, हे महाराष्ट्र
हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, म्हणजे ही एक्झाम हेल्थ सायन्सेस म्हणजे मेडिकल फील्ड आणि टेक्निकल फील्ड जशी की इंजिनिअरिंग फील्ड या फील्डची एक्झाम आहे. आणि कॉमन एंट्रन्स टेस्ट MHT-CET. तुम्ही नुसतं MHCET असं जरी गुगल केलं ना तर तुम्हाला MBA CET पण तुम्हाला ती दाखवू शकते कधी, पण ती आपल्याला द्यायची नसते. MHT-CET आपल्यासाठी असते. 11th-12th झाल्यावर ही एक्झाम तुम्हाला द्यावी लागते. ही एक्झाम कशासाठी असते तर ही एक्झाम त्या मुलांसाठी आहे दोज हू आर एमिंग फॉर इंजिनिअरिंग फील्ड्स आफ्टर देअर 12th स्टँडर्ड. 12वी नंतर ज्यांचा एम इंजिनिअरिंग आहे अशा मुलांसाठी ही एक्झाम. हा, मग जेई मेन्स का नाहीये, मग जेई ऍडव्हान्स का नाही, हे आपण वेगळ्या लेक्चर मध्ये बघू एक्झाम्स काय आहेत. पण राईट नाव इंजिनिअरिंग जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही कॉलेज मधनं करायचं असेल, कुठल्याही 2 कॉलेज सोडून फक्त, एक आहे IIT बॉम्बे आणि दुसरा आहे VNIT, हे आहे नागपूरचे NIT. हे 2 कॉलेजेस सोडले तर बाकी सगळ्या कॉलेजमध्ये या एक्झामच्या मार्क्स वरतीच एंट्री मिळते, ना की जेई किंवा ऍडव्हान्स. हा, हे ऍडव्हान्सच्या मार्क्स वरती एंट्री मिळते. आणि NITs ला एक महाराष्ट्रामध्ये, बाकी तसे खूप सारे आहेत, इथे तुम्हाला मेन्सच्या मार्कांवर एंट्री. पण बाकी सगळे उरलेले कॉलेजेस आहेत, म्हणजे समजा N नंबर ऑफ कॉलेजेस महाराष्ट्रात असतील तर N-2 कॉलेजेस, हे 2 काढून टाका, या सगळ्या कॉलेजेस मध्ये CET एक्झाम मी या स्कोर वरती मार्क्स मिळणार, या स्कोर वरती तुम्हाला ऍडमिशन्स मिळणार. सो ही एक्झाम असते काय नक्की, दॅट यू मस्ट नो, बिकॉज मेजॉरिटी ऑफ क्राऊड तुमचा एम इंजिनिअरिंग असेल आणि इंजिनिअरिंग मध्ये महाराष्ट्रातले कॉलेजेस असतील समजा, त्यांना CET माहिती पाहिजे. ज्यांचा एम IIT NIT ना त्यांनी पण लक्ष द्या तुम्ही, कारण की तुम्हाला हे माहिती पाहिजे की ह्या कॉलेजेस थ्रू असे तुम्हाला ह्या एक्झाम थ्रू असे कॉलेजेस मिळू शकतात तुम्हाला की जे ह्या NITs पेक्षाही चांगले आहेत. काही NITs BJTI केमिकल इन्स्टिट्यूट मध्ये टॉप कॉलेज इंडियामध्ये, ICT, हे कॉलेजेस जे आहेत, these colleges are basically त्यांचे seats are filled on the basis of MHT-CET, right? So you must know what is this exam MHT-CET, when it is conducted, what is the paper pattern, everything we will discuss. CET exam, which is conducted every year in the month of May, मागच्या वर्षीपासूनच 2019 पासून it is made online. Okay, it is made online examination. So आता त्याचे डेट्स थोडे चेंज केले आहेत आणि ते नॉर्मली एप्रिल मंथ मध्ये कंडक्ट करण्यात येते. सो ही जी एक्झाम असते त्याचा बेसिक सिलेबस असतो 12th स्टँडर्ड HSC बोर्ड एक्झामचा सिलेबस, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो. सो जो मुलगा किंवा मुलगी हा सिलेबस परफेक्ट करेल त्यांच्यासाठी ही एक्झाम रिलेटिव्हली इझी होऊन जाते. हा सिलेबस खूप इम्पॉर्टंट. 12th स्टँडर्डचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो चा बोर्ड सिलेबस. तुमचा PCM असेल तर ओनली PCM, PCB असेल तर ओनली PCB, पण 12th स्टँडर्डचा बोर्ड सिलेबस इम्पॉर्टंट आहे. CET मध्ये 80% क्वेश्चन्स ह्याच सिलेबस मधून विचारले जातात. 20% क्वेश्चन्स हे 11th च्या सिलेबस मधून विचारले जातात. 11th महाराष्ट्र बोर्ड जे आता आपण चालू करणार, 20% क्वेश्चन्स फक्त 11th चे विचारले जातात. मग 11th इम्पॉर्टंट नाही असं म्हणणं स्ट्रेट अवे चुकीचं आहे. चान्सेस असे पण आहेत की 11th चा पर्सेंटेज वाढवू शकतात ते पुढे जाऊन 30%, 35% 11th उरलेलं 12th करू शकतात. कारण की 2018 आणि 2017च्या आधी फक्त 12th घेत होते, 100% 12th होतं, 0% 11th. हळूहळू ते लोक 11th चा पर्सेंटेज वाढवतात. का असं करत असतील? कारण की जेई एक्झाम जी आहे ना, जेई मेन्स, ही 11th 50 आणि 12th 50 अशी बघतात. त्यामुळे आपल्या जेईच्या पॅटर्न मध्ये आणायचं असेल तर ऑब्व्हियसली 11th चा पर्सेंट वाढू शकतो. सो 11th ला कोणीच लाईटली घेणार नाही. 11th इज इक्वली इम्पॉर्टंट ऍज 12th. या एक्झामचा पॅटर्न असा असतो की त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री हा एक पेपर असतो, पेपर 1, आणि पेपर 2 असतो मॅथ्स और बायोलॉजी, जो कुठला तुमचा ग्रुप असेल. हा जो PC असतो फिजिक्स, केमिस्ट्री, इन दॅट यू हॅव 100 क्वेश्चन्स and you get only 90 minutes. तुमच्याकडे फक्त 90 मिनिटं असतात. 100 questions 90 minutes. Whereas तुम्हाला every question ला you get 54 seconds. एका प्रश्नाला 54 seconds फक्त मिळतात. सो इथे तुम्हाला स्पीड सगळ्यात इम्पॉर्टंट असते, स्पीड. आणि प्रश्न समोर आल्यावरती
तो क्वेश्चन कसा क्विकली सॉल्व्ह करायचा, स्पीड साठी तुम्हाला बरेच शॉर्टकट्स माहिती पाहिजे. यादीच सांगितलं तुम्हाला की शॉर्टकट्स हे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत प्रत्येक सब्जेक्ट मध्ये आणि प्रत्येक कन्सेप्ट मध्ये. सो स्पीड आणायची आणि ऍज वेल एज अॅक्युरेसी ऑब्व्हियस. या एक्झाम मध्ये तुम्ही क्वेश्चन कुठलाच सोडला नाही पाहिजे. जे नॉर्मली मी तुम्हाला सांगणार आहे जेई ऍडव्हान्स मध्ये हे क्वेश्चन सोडून द्या, हे क्वेश्चन करू नका. मेन्स मध्ये सर्टन क्वेश्चन सोडून द्या, कारण की इथे नेगेटिव्ह मार्किंग असते. बट देयर इज नो नेगेटिव्ह मार्किंग फॉर सीईटी. सो यू कॅन जस्ट सॉल्व्ह ऑल द क्वेश्चन, गेस वर्क करू शकता. तुम्हाला समजा 100 मध्ये 95 जमले, 5 जमतच नाही, यू कॅन जस्ट मार्क एनीथिंग इफ यू वॉन्ट. ओके, सोडू नका. सोडलं तर तसं पण 0 मिळणार. काहीतरी मार्क करून आला तर चान्स आहे की तो करेक्ट येऊ शकतो. सो इथे यू हॅव टू सॉल्व्ह ऑल द क्वेश्चन. मॅथ्स मध्ये यू हॅव 50 क्वेश्चन्स ओनली, म्हणजे 50 फिजिक्स, 50 केमिस्ट्री, 50 मॅथ्सचे क्वेश्चन. बट हे मॅथ्सचे 50 क्वेश्चन, एक क्वेश्चन 2 मार्काला असतो. सो मॅथ्स मध्ये 100 मार्क्सचा मॅथ्स असतो. सो फिजिक्स केमिस्ट्री 100 मार्क्स, मॅथ्स 100 मार्क्स, असा मिळून 200 मार्क्सचा हा पर्टिक्युलर पेपर बनतो सीईटी. आणि जर तुम्ही कॉलेजेस चांगले एम करत असाल, सीओईटी, बीजेटीआय, आयसीटी, तर लक्षात ठेवा तुमचा स्कोर 170 प्लस कमीत कमी पाहिजे, तर तुम्हाला ह्याच्यात चांगले कॉलेजेस मध्ये चांगले ब्रांचेस मिळण्याचे चान्सेस वाढतील. 170 प्लस मिनिमम आहे. दिस शुड बी द स्कोर टू गेट इनटू दीज टॉप कॉलेजेस इन महाराष्ट्र. ओके, तो 170 स्कोर आपण बघूच कसा अचीव्ह करायचा आहे नंतर. आता सध्या सांगून तर काही फारसं यूज नाही होणार आहे. आता मी तुम्हाला त्याच्या डिटेल मध्ये गेलो तर काही उपयोग नाही. बट दिस शुड बी युअर टार्गेट. आतापासूनच प्रिपेअर करा तुम्ही. डे 1 पासून प्रिपेअर केलं तरच हे अचीवेबल आहे. 12th मध्ये करू हा ऍटिट्यूड नका ठेवू. राईट फ्रॉम डे 1 यू शुड स्टार्ट प्रिपेअरिंग. ऑलरेडी 11th 12th च्या बुक्स, म्हणजे तुमच्यासाठी 11th च्या बुक्स पीडीएफ फॉर्मॅट मध्ये आहेत. मी ग्रुप वरती आज तेच पाठवतो. चारही सब्जेक्ट पीसीएमबी चे पीडीएफ व्हर्जन ऑफ टेक्स्ट बुक पाठवतो. सो तुम्ही त्याच्यातनं पण थोडं प्रिपरेशन चालू करू शकता. आणि आपण काही दिवसात प्रिपरेशन बोर्डच्या म्हणजे 11th स्टँडर्ड टेक्स्ट बुकचं प्रिपरेशन स्टार्ट करणार. राईट, सो 11th स्टँडर्डचं वी आर गोइंग टू स्टार्ट विथ अ रेग्युलर कोर्स इन फ्यू डेज. ठीक आहे, आता सध्या जस्ट आपण डेमो घेतोय. काही इम्पॉर्टंट बेसिक ब्रिज कम्प्लीट करतोय, जो 10th आणि 11thच्या डिफरन्स मध्ये आहे, लेवलच्या डिफरन्स. ओके, सो सीईटीचा तुम्हाला बेसिक आयडिया आला असेल. सीईटी एक्झाम कंडक्ट दरवर्षी एप्रिल मध्ये होते. तुमची एक्झाम कधी असणार आहे? 2022 एप्रिल 2022 22च्या एप्रिल मध्ये असणार. हा, मग आता कोरोनामुळे हे लॉकडाऊन वगैरेमुळे जे काही लॅग होतोय त्याचा तुम्हाला इथे काहीच बेनिफिट नाही मिळणार. 2 वर्षानंतर सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या असतात. ठीक आहे, पुढची बॅच जी आहे 2021 ची, मे बी त्यांची सीईटी थोडीशी पुढे ढकलू शकतात ते, की हा त्यांचा 12वी लेट चालू. पण तुमच्या बॅचला तसं काही इश्यू नाही राहणार. तुमची एक्झाम एप्रिल मध्येच असेल पुढच्या वर्षी 2022. एक्झामचा पॅटर्न तुम्हाला सांगितलंय. फोकस शुड बी सिम्पल. स्टेट बोर्ड, एचएससीचा, पीसीएमचा बुक, त्याच्याबरोबर सप्लिमेंटरी काही बुक्स तुम्हाला मी सजेस्ट करणार आहे. ते प्रत्येक सब्जेक्ट टीचर तुम्हाला सांगेल की हा फिजिक्स साठी हे बुक, केमिस्ट्रीसाठी हे बुक, हे बुक्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे जसे लेसन संपतील. आणि तसंच मॅथ्स साठी पण तुम्हाला 11th is equally important as well, because there is a chance 11th percentage might increase 30, 70, 40, 60 असं होऊ शकतं. You never know. And last point was this exam structure. कसं फिजिक्स केमिस्ट्री कंडक्ट होतं, मॅथ्स कसं कंडक्ट होतं, आणि scores, what scores are expected to get into top colleges in Maharashtra. Right? So this is all about CET exam. कोणाला डाऊट आहे का CET एक्झामच्या स्ट्रक्चर मध्ये किंवा कुठल्या दुसऱ्या पार्ट मध्ये? कोणाला डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. थोडं आपण ओपन सेशन करू, तसं मग 5 मिनिट आहेत आपल्याकडे. कुठला नॉर्मल वेगळा डाऊट असेल तर विचारू शकता. कुठल्याही प्रकारचा डाऊट तुम्हाला असेल कुठलाच डाऊट नाही. मी सब्जेक्ट रिलेटेड नाही बोलत आहे. सब्जेक्ट सोडून तुम्हाला काही डाऊट असेल तर जस्ट बोल. सर मेन्सच्या मार्कांवर पण मिळते ना? हा, व्हेरी गुड क्वेश्चन. मेन्सच्या मार्कांवरती मी जसं सांगितलं महाराष्ट्रामध्ये एन नंबर ऑफ कॉलेजेस, त्याच्यामधले हे 2 कॉलेजेस आहेत ना, ते फक्त जेई ऍडव्हान्स, जेई मेन्सच्या मार्कांवरतीच ऍडमिशन मिळते. तसं उरलेले कॉलेजेस जे आहेत N-2, म्हणजे समजा
1000 कॉलेजेस आहेत. 1000 मध्ये 2 कॉलेजेस गेले तर 998 कॉलेजेस राहतात, हे तुम्हाला समजत असेल. एवढ्या सगळ्या कॉलेजेसमध्ये सीईटी एक्झामनीच ऍडमिशन होते असं मी म्हणतो. तर त्याचा अर्थ मला असं म्हणायचा आहे की 85% सीट्स जे असतात ना, 85% सीट्स त्या सीईटी थ्रू भरल्या जातात. 15% सीट्स हे जेई मेन्सच्या मार्कांवरती भरल्या जातात. ओके, सो थोडासा प्रपोर्शन जास्त सीईटीला आहे, प्रेफरन्स महाराष्ट्र स्टुडंट्सला. दुसरी गोष्ट, आपला एमसीईटी देण्यामागे सगळ्यांचा हात असतो की मला टॉप कॉलेजमध्ये घ्यायचं, सीओईपी, बीजेटी, आयसीटी. तर अशा कॉलेजला 100% सीईटीनेच भरले जातात. इथे जेईचा कुठलाच कोटा नाही. नो जेई कोटा फॉर दीज पर्टिक्युलर कॉलेजेस बिकॉज हे कॉलेजेस ऑटोनॉमस गव्हर्नमेंट आहेत. ठीक आहे, तुम्ही गुगल सर्च केलं तुम्हाला मध्ये कधी तो दाखवेल की जेई मेन्सचा हा कट ऑफ होता सीओईपीचा, बट तो फक्त 2014-2015 या 2 वर्षांसाठी सीओईपी जेई मेन्स साठी ओपन केलेलं, कारण की या 2 वर्षी सीईटी नव्हती कंडक्ट झाली, 2014 आणि 2015. बाकी कुठल्याही वर्षाचा तुम्ही सीओईपीचा कट ऑफ बघा, तो कट ऑफ हा 100% सीईटी मार्कांचाच असतो. ठीक आहे, जेई मेन्सचा स्कोर जसं रजसने विचारलं जेईचा कट ऑफ कोटा असतो का, तर येस, सगळ्या कॉलेजसाठी असतो. किती पर्सेंट? 15%. बट गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेस जसे की टॉप आहेत आणि अजून काही आहेत, त्या कॉलेजेससाठी नो जेई मेन्स कोटा फॉर दीज कॉलेजेस. ठीक आहे रजस? येस सर. सिद्धेश? सर जेई मेन्सचा अभ्यास केला सीईटीचा कव्हर होतो का? ओके, गुड गुड. सिद्धेशचा क्वेश्चन आहे की जेई मेन्सचा अभ्यास जर काही केला तर सीईटीचा अभ्यास कव्हर होतो का? तर आन्सर इज येस, ऑब्विसली. फक्त दोघांमध्ये डिफरन्स असा आहे की जेई मेन्स आणि आता तुम्हाला एक तुमच्यासाठी खूप चांगली न्यूज आहे की तुमचा 11th-12th सिलेबस जो आहे तो आता बऱ्यापैकी एनसीईआरटी लेवल. सो तुम्ही जेई मेन्सचं प्रिपरेशन वेगळं करताय, सीईटीचं प्रिपरेशन वेगळं करताय असं नाही. आपण नक्कीच ऍडव्हान्सचं प्रिपरेशन पूर्णपणे वेगळं राहणार आहे. सो ऍडव्हान्सचा अभ्यास करणं आणि जेई मेन सीईटीचा अभ्यास करणं हे 2 वेगळ्या कन्सेप्ट आहेत. जो मुलगा जेई मेन्स प्रिपेअर करतोय म्हणजेच तो सीईटी प्रिपेअर करतो. फक्त फरक एकच गोष्टीवर पडणार आहे की पेपर प्रॅक्टिस तुम्ही कुठली करता. मी पुढे जाऊन एक्सप्लेन करेन तुम्हाला जेई मेन्सचा पेपर कसा असतो. तुम्ही जर काही बघितलं ना, जेई मेन्सच्या एका प्रश्नाला तुम्हाला 2.5 ते 3 मिनिटं मिळणार आहेत. 3 मिनिट्स एका प्रश्नाला. इथे तुम्हाला 54 सेकंड मिळतात. सो ऑब्विसली लेवल वाईज तुम्ही बघितलं, लेवल वाईज सीईटीचे क्वेश्चन इझी असतील मेन्स, बट प्रिपरेशन दोघांचं सेमच असेल. इथे तुम्हाला क्वेश्चन्स मॉक टेस्ट जे असतील ना ते जेई मेन्सचे जास्त द्यायला, इथे सीईटीचे जास्त द्यायला. सो फरक मेजर काही नाही, प्रिपरेशन मध्ये तोच आहे सिन्स सिलेबस अपग्रेड झालाय. तुम्ही हेच मागच्या बॅचच्या मुलांना विचारलं ना की तुम्ही जेई मेन्स आणि सीईटी दोन्ही करू शकता, तर आन्सर नो असते. कारण की सीईटी त्यांच्या वेळेसचा एचएससी सिलेबस खूप लो लेवलचा होता. ह्या वर्षीपासून लेवल वाढवली आहे आणि इव्हन त्याला एनसीईआरटीच्या लेवलच्या जवळ आणलं आहे. तुम्ही बघा सिलेबस खूप खूप इम्प्रुव्हमेंट आहे. मिस्टेक्स नक्कीच आहेत टेक्स्टबुक मध्ये, बट क्वालिटी ऑफ क्वेश्चन खूप चांगले आहे. सो इट इज ॲज गुड एज एनसीईआरटी. ओके, सानिध्य. तर ती केव्हीपीवाय कोणती एक्झाम आहे? ओके, केव्हीपीवाय ही जी एक्झाम आहे ही एक्झाम नॉर्मली रिसर्च इन्स्टिट्यूट जसे की IISc बँगलोर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर किंवा आयसर हे जे कॉलेजेस असतात जिथे प्युअर सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री मध्ये रिसर्च होतो, बायोलॉजी मध्ये रिसर्च होतो, अशा इन्स्टिट्यूट्स मध्ये जर काही तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर ह्या एक्झाम थ्रू पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ही एक्झाम जी असते ती 2 स्टेज मध्ये होते. एक तर 11th मध्ये असते, तुम्ही ती क्लिअर केली तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, किंवा तुम्हाला अजून एक चान्स मिळतो 12वी मध्ये, तिथे तुम्ही क्लिअर केली तरी तुम्हाला मिळू शकतो. हे केव्हीपीवाय ची एक्झाम जनरली नोव्हेंबर मध्ये होते. आता तुमची या नोव्हेंबरला असणार आणि नंतर 12वीच्या नोव्हेंबर मध्ये असणार. या दोन्ही एक्झाम तुम्ही द्या जर काही तुमचा एम हा असेल. बट या एक्झाम्स 10th पर्यंत सीबीएसई असेल तर इझी जाऊ शकतं. 10th पर्यंत स्टेट बोर्ड असेल तर थोडं टफ जातं, त्याला प्रिपरेशन जास्त लागतं. सो केव्हीपीवाय थ्रू समजा इन केस एखाद्या स्टुडंट नाही झालं, केव्हीपीवाय थ्रू या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही झालं, तर त्याला अजून एक वेगळा वे पण आहे. दुसरा वे काय आहे की तुम्ही स्टेट बोर्डच्या एक्झाम मध्ये स्कोर 85% प्लस मार्क्स. ठीक आहे, इफ यू स्कोर 85% प्लस मार्क्स इन स्टेट बोर्ड एक्झाम, देन you can apply to these colleges like IISER. Okay, IISc ऑप्शन नाही, but IISER साठी बोलतो. You can apply to this IISER college ज्यांना 85 च्या वरती असतो.
त्या मुलांना ते लोक एक टेस्ट कंडक्ट करतात कॉलेजमध्येच असते त्यांच्या टेस्ट. ती टेस्ट चे मार्क्स कन्सिडर करून तुम्हाला ऍडमिशन दिली जाते. आता ही टेस्टची लेवल काय असते? ही टेस्ट जेईई मेनच्या लेवलची असते. आणि ऑब्व्हियसली जर तुम्ही केव्हीपीवाय प्रिपेअर केलंय 2 वर्ष तरी नाही झालंय तर तुमचं प्रिपरेशन काहीतरी झालंय की तुम्ही ऍटलीस्ट जेईई मेन्स च्या थ्रू ही एक्झाम तरी क्रॅक करू शकता. सो केव्हीपीवाय ही एक्झाम कशासाठी आहे? तर रिसर्च इन्स्टिट्यूट साठीच. ओके सर. जय. ऍडमिशन कॉलेजेसच्या ऍडमिशनच्या वेळेस सीईटी आणि 12 चे प्रपोर्शन काय असतं मार्क? व्हेरी गुड, व्हेरी गुड. बऱ्याच जणांना हा डाऊट असतो, पेरेंट्सनाही डाऊट असतो हा बाबा सीईटीचे मार्क आणि जेईचे आणि बोर्डचे मार्क कसे पकडले. तर तुम्हाला मी सांगतोय बघा, हे खूप शॉकिंग असेल तुमच्यासाठी की महाराष्ट्रामध्ये 2 कॉलेजेस काढले आपण, ते मगाशी IIT नाही, ते 2 कॉलेजेस साईडला ठेवले. तर सीईटी थ्रू जेवढ्या ऍडमिशन होतात ना त्याच्यामध्ये बोर्डचे पर्सेंटेज कुठेच पकडले जात नाही, कुठेच नाही पकडले. एक्सेप्ट तुम्ही 50% खाली असाल, तुमचा जर काही 50% पेक्षा तुमचा स्कोर कमी असेल तर तुम्ही इंजिनिअरिंगला एलिजिबलच होत नाही, तुम्ही इंजिनिअरिंगच नाही करू शकत. तुम्ही किती पण डोनेशन तुम्हाला घेणारच नाही कुठलं कॉलेज. तुम्हाला 50%च्या वरती स्कोर असेल, मग तुम्ही 52 असा का 98 असा, तुम्ही किती पण पर्सेंट असू द्या, याला वेगळा कुठला बेनिफिट नाही मिळत. 98 जास्त आहे म्हणजे त्याला प्रेफरन्स नाही. तुम्ही 50 क्रॉस केलाय का? येस. ज्यांनी 50 क्रॉस केलाय त्यांना पुढे घेतात. त्यांच्यामध्ये सीईटीच्या मार्कांप्रमाणेच रँकिंग लागते. सो हे मार्क डायरेक्टली कुठेच कन्सिडर होत नाही. हे मार्क कशासाठी? बोर्डचे, फक्त फिल्टर आउट करण्यासाठी. 50%च्या खालचे 50%च्या वरचे हवे. आणि नॉर्मली आम्ही ऑब्झर्व केले की आपल्या क्लासमध्ये किंवा नॉर्मली जो मुलगा सीईटी जेई प्रिपेअर करतो व्यवस्थित, हे स्कोर काहीच नाही येत, ते तर कोणी पण आणू शकतो. तुम्ही नीट बघितलं जर काय तर 30% इंटरनल मार्क असतात बाहेर. सो तुम्ही नीट प्रॅक्टिकल्स जर्नल सबमिट केले, सगळे प्रॅक्टिकल्स अटेंड केले, तर तुम्ही तसे पण 30% स्कोर करता. आता खरंच 50%च्या वरती तरी जाता येत नसेल तर मग त्या मुलांनी खरंच विचार केला पाहिजे की आपण इंजिनिअरिंग करावं. राईट. सो हे काही मोठा मेजर इश्यू नाही. आय होप तुझा क्वेश्चन आन्सर झाला की बोर्डचे मार्क नाही पकडत, सीईटीच्या मार्कांनीच ऍडमिशन. क्लिअर आहे का? जय. थँक्यू सर. ओके. पंकजा. सर IISc मध्ये ऍडमिशन साठी नीटचे रँकिंग्स पण कन्सिडर केले जातात ना? नीट नाही, जेईई ऍडव्हान्सचे पकडले जातात. आता बायोलॉजी रिलेटेड रिसर्च असेल तर नीटचे पकडले जातात का हे मला चेक करावं लागेल. बट IISc साठी KVPY चे स्कोर्स आणि ऍडव्हान्सचे स्कोर पकडले जातात. बट जर रिसर्च बायो मध्ये करणार असेल त्या केसमध्ये नीट पण पकडले जातं नाही तर मला चेक करावं लागेल. चेक करून मी सांगतो. ओके. अथर्व. सर इंजीनियरिंग लेने के लिए सीईटी को कितने मार्क्स मिनिमम लगते हैं? इंजीनियरिंग के लिए सीईटी को कितने मार्क्स लगते हैं? अभी सीईटी में मार्क्स तो अभी नहीं आते. 2019 से जब से सीईटी ऑनलाइन है तब से सीईटी में परसेंटाइल स्कोर्स ते पब्लिश. नॉर्मली मार्क्स नहीं मिलेंगे. म्हणजे आधी कसं होतं 192 मिळाले. इंजिनिअरिंग करायला असा कुठला लो कट ऑफ नाहीये. पण आधी 2018च्या आधी ज्यावेळेस तुमचे मार्क असायचे, ज्यावेळेस तुम्हाला मार्क मिळायचे त्यावेळेस तुम्ही असं लिहून दिलेलं की इंजिनिअरिंग तीच मुलं करू शकतात ज्या मुलांना नॉन निगेटिव्ह स्कोर आहे किंवा नॉन झिरो स्कोर आहे. नॉन झिरो म्हणजे याचा अर्थ तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मध्ये कुठल्याच सब्जेक्ट मध्ये 0 मार्क नसते. कमीत कमी 1 आणि मॅथ्स मध्ये 1 नाही मिळू शकत. मॅथ्स मध्ये 2 मार्क एक प्रश्न तू बोल. सो असं म्हणू की 4 मार्क हे मिनिमम स्कोर आहे 200 मध्ये. सो हे जस्ट एक म्हणजे असंच काय ठेवलंय ते मला माहित नाही, पण ह्याचा काही उपयोग नाही. तुम्ही सगळे ऑप्शन ए मार्क केलं ना, प्रश्न क्वेश्चन पेपर न बघता तुम्ही सगळे ऑप्शन ए मार्क केले तरी तुम्हाला 50 मार्क पडतात. प्रोबॅबिलिटी सेज दॅट 1/4 ए असतील. सो हे मार्क तर का दिलेत माहित नाही, बट दिस इज द मिनिमम स्कोर. बट अगेन चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी मी तर सांगेन की तुमचा स्कोर 120 प्लस तर मिनिमम. चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज कुठलं तरी आपल्या लोकॅलिटी मधलं जसं की PCCOE आहे, असे कॉलेजेस मिळण्यासाठी 120-130 मिनिमम पाहिजे. पुण्यातले चांगले कॉलेजेससाठी 150 आणि टॉप कॉलेजेससाठी 160. ओके.
सर नीट क्रॅक करायला मिनिमम मार्क्स किती पाहिजे असतात? नीट क्रॅक करण्यासाठी मिनिमम मार्क्स. तर नीट मध्ये कसं असतं, नीट जनरली ही मुलं कोण देतात, तर ज्यांना एमबीबीएस किंवा बीडीएस करायचं, बरोबर. तर पूर्ण इंडियामध्ये, कंट्रीमध्ये एमबीबीएस आणि बीडीएसच्या काही नंबर ऑफ सीट्स आहेत. तर सपोज नीट 10 लाख स्टुडंट्स देतात, एक्झाम्पल देतो मी, नीट ही 10 लाख मुलं देणार आहेत आणि एमबीबीएसच्या सीट्स समजा फक्त 1 लाख आहे. एक्झाम्पल आहे, फक्त एक्झॅक्ट डेटा नाही माझ्याकडे, पण समजा 10 लाख मध्ये 1 लाख सीट्स आहेत, तर ऑब्व्हियसली उरलेल्या 9 लाखांना ऍडमिशन नाही मिळणार. सो ते कसं करतात की 10 लाख जी मुलांनी दिली एक्झाम, तर 10 लाखांची रँकिंग लावतात आणि समजा पहिल्या मुलाला 720 मधनं 690 मिळाले, तसं खाली करत करत ज्याचा रँक 1 लाख असेल ना, 1 लाख, त्याला समजा 420 मार्क्स आहेत. तर ऑब्व्हियसली 1 लाखच्या खालचे मुलं जे आहेत त्यांना तर ऍडमिशन मिळणार नाही. सो त्या केसमध्ये 420 दिस बिकम्स द कट ऑफ स्कोर फॉर नीट फॉर दॅट इयर. तसं मागच्या वर्षीचा समजा 450 होता. याचा अर्थ काय, 450च्या वरती ज्यांना ज्यांना मार्क मिळाले त्यांनाच एमबीबीएसच्या सीट्स मिळाल्या, बाकीच्यांना नाही मिळाल्या. सो हा कट ऑफ असा फिक्स नसतो, तो इयर टू इयर पेपरच्या डिफिकल्टीवरती चेंज होऊ शकतो, बरोबर. पण तरी काही वर्षांपासून जेवढं मी बघितलंय, टू गेट इन टू टॉप कॉलेजेस जसे की बीजे मेडिकल पुण्यातलं, त्याच्यासाठी तुमचा स्कोर 550 किंवा 600 या रेंज मध्ये असणार. 500च्या वरती असेल तर बेस्ट असते, पण 550च्या वरती तर कमीत कमी पाहिजे 720. ओके, थँक्यू सर. येस, सिद्धेश. सर जास्त बेनिफिशियल काय, ओनली सीईटी का सीईटी विथ जेई मेन्स? आता हे सीईटी प्लस जेई मेन्स हा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा मागच्या वर्षीपर्यंतच व्हॅलिड होता की दोन्ही वेगळं शिकवा, सॅटर्डे संडे फक्त जेई मेन्सचे लेक्चर घ्या, 5 दिवस सीईटी करा. पण आता असं राहिलं नाहीये. आता सीईटी पण मी जसं सांगितलं, सीईटी ह्या सिलेबस वरती बेस्ड आहे आणि हा सिलेबस एनसीईआरटीचा सिलेबस. हा सिलेबस 12वीचा तोच एनसीईआरटीचा सिलेबस, तेवढा त्याला अपग्रेड केलाय. त्यामुळे मागच्या वर्षीपर्यंत एचएससी प्रिपेअर करा आणि एनसीईआरटी वेगळं रेफर करा अशी परिस्थिती होती. आता तशी राहिली नाहीये. एचएससी परफेक्ट करा, तुमचं एनसीईआरटी होऊन जाणार. सो जेई एकदम एक्सक्लुझिव्हली वेगळं प्रिपरेशनची गरज नाही. बट येस, काही मुलांना समजा जेई मेन्स वरती जास्त फोकस तरी ठेवायचा असेल, तर त्या मुलांनी काही सर्टन आम्ही बुक सजेस्ट करू, त्या बुक्स फॉलो कराव्या लागतात. बेनिफिशियल कुठला आहे, सीईटी करून जेई का जेई करून सीईटी? तर मला असं वाटतं की तुम्ही प्रिपरेशन दोन्ही करा, बट लास्ट काही मंथ्स मध्ये, शेवटचे 6 महिने किंवा शेवटचे 8 महिने, युअर फोकस शुड बी फिक्स की मला फक्त सीईटीच करायचं किंवा मला फक्त जेईच करायचं. ठीक आहे. सो फोकस शेवटच्या 6-8 महिन्यात तर असलाच पाहिजे. बाकी तुम्ही नॉर्मल प्रिपरेशन बोर्डचं तसं पण सगळ्यांसाठी कॉमन राहणार. ठीक आहे. अथर्वचा होता डाऊट? ठीक आहे. राजस सर 2 वर्षांनी सीईटी कॅन्सल होणार आहे का? काय बोललास, 2 वर्षांनी सीईटी काय होणार, कॅन्सल? 2 वर्षांनी सीईटी कॅन्सल. 2022 मध्ये सीईटी कॅन्सल होणार असं तुम्ही ऐकलं असेल. तर हे आपण म्हणजे मी पर्सनली मागच्या 7 वर्षापासून नाही, 2013ला कॅन्सल होणार होती, झाली. 2014ला खरंच कॅन्सल झाली, 2015ला खरंच कॅन्सल झाली, 2016ला परत सीईटी इंट्रोड्यूस झाली. का अशी झाली इंट्रोड्यूस सीईटी? कारण की जेई मेन्स त्यांनी कंपल्सरी केलेलं आणि जेई मेन्स कंपल्सरी करताना त्यांनी हेच बघितलं नाही की आपला स्टेट बोर्डचा सिलेबस मेन्स पासून खूप लांब. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आला, बरेच इंजिनिअरिंगचे ऍडमिशन कमी व्हायला लागले. सो 2016ला परत सीईटी इंट्रोड्यूस केली. पण त्याच्यानंतर मी दरवर्षी आम्ही असं ऐकतो की पुढच्या वर्षी नसेल, पुढच्या वर्षी नसेल. बट सीईटी सक्सेसफुली होत चालली, व्यवस्थित चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे आणि लेवल पण त्याची वाढतीये. 2019 ची सीईटी बघितली जर का तुम्ही, तर त्याची लेवल बरीच चांगली होती ऍज कम्पेअर टू प्रिव्हियस सीईटी. सो 2022 पर्यंत जर असं झालं की सीईटी खरंच कॅन्सल झाली, तर तरी इश्यू राहणार नाही, कारण की आपलं प्रिपरेशन जे आहे ते मेन्स आणि सीईटीला पॅरलल असेल, राईट. सो इन केस, वर्स्ट केस, इफ सीईटी कॅन्सल, तरी जेई मेन्स तर प्रिपरेशन राहणारच आहे आपल्याला, पण कॅन्सल नाही होणार ऍज फार एज आय थिंक. केदार, तर लास्ट इयरचा आणि या वर्षीचा 11th स्टँडर्डचा पोर्शन सेम आहे का? लास्ट इयरचा
11चा पोर्शन आणि तुझा पोर्शन सेम आहे. ओके सर. लास्ट इयरचा 12चा म्हणजे मला असं म्हणायचं तुमच्या पुढची जी बॅच आहे तुमच्या पुढची बॅचला फर्स्ट टाइम तो 11चा सिलेबस इंट्रोड्यूस झाला. तर तुमची ही सेकंड बॅच असेल 11वी साठी. सो जस्ट मागच्याच वर्षी पोर्शन चेंज झाला. तर तो तुझा विचारतो बरोबर. मागच्या वर्षीचा 11 आणि तुमचा सेम आहे. सो जर तुमचे कोणी फ्रेंड्स 11वीत न 12वीत गेलेले असतील तुम्ही त्यांच्या बुक्स घेऊ शकतात नक्कीच. अजून रजस एकदा मी चेक करतो आता. विश्वास केदार काय डाऊट आहे का? नाही. विश्वास सर का नहीं है लेकिन हाँ नहीं उनका नेटवर्क का इश्यू आ रहा है तो नहीं रहेगा वो. ठीक है फिर ये सेशन खत्म कर दें. तो यहीं पे स्टॉप करते हैं. ओके स्टुडंट्स, सो आपण आजचं सेशन इथे एंड करू. ठीक आहे. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही थांबू शकता. आम्ही अजून एक 5-10 मिनिट थांबू इथे. बाकी जण यू कॅन लीव. आय होप सगळ्यांचे डाऊट ऑलरेडी क्लिअर झाले. आणि जो टॉपिक होता रिफ्रॅक्शन त्याच्यामध्ये पण डाऊट सगळ्यांचे क्लिअर झाले. आय विल सेंड द असाइनमेंट शीट ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑन द ग्लोब. एक 2-3 वाजेपर्यंत मी पाठवतो. ते तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. उद्याचं टायमिंग सेम राहील. तर एक इम्पॉर्टंट नोटीस आहे की उद्या आहे वेनसडे. आपण संडेला सुट्टी देण्याच्या ऐवजी आपण थर्सडेला सुट्टी देणार. ओके. एव्हरी थर्सडे. काही एरियाज मध्ये लाईटचा इश्यू असतो इलेक्ट्रिसिटीचा. थर्सडे विल बी द बेस्ट चॉईस की थर्सडेला सुट्टी दिली की नेटवर्कचा इश्यू राहणार नाही. आणि दे डाऊट दर स्टेटची वेगळी एक्झाम्स असते ना एंट्रन्स. सीईटी देऊन कुठल्या वेगळ्या स्टेटमध्ये जाऊ शकतो. हो. आता बऱ्याच स्टेट्सनी त्यांच्या इंडिव्हिज्युअल एंट्रन्स एक्झाम्स बंद केल्या आहेत. काही स्टेट्सच्या अजून चालू आहेत. तर तुम्ही त्या स्टेटच्या एंट्रन्स एक्झाम देऊन त्या स्टेटमध्ये ऍडमिशन घेऊ शकता का. त्याच्यासाठी तुम्हाला त्या स्टेटच्या इंजिनिअरिंग ऍडमिशनचे रूल्स वाचावे लागतील की तिकडे तुम्हाला डोमेसाईल त्या स्टेटचं लागतं का. जसं की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं डोमेसाईल लागतं. तसं तिकडच्या स्टेटचं डोमेसाईल लागत असेल तर त्या केसमध्ये ते कंडिशन ज्याची सॅटिस्फाय होत असेल तोच तसा करू शकतो. म्हणजे समजा कोणाचे पेरेंट्स दुसऱ्या स्टेटमध्ये त्यांचा बर्थ असेल त्यांचं तिकडचं डोमेसाईल सर्टिफिकेट असेल तर तो स्टुडंट कुठली एंट्रन्स एक्झाम देऊन इंजिनिअरिंग करू शकतो. ओके सर. ओके. सो थर्सडे सुट्टी असेल. उद्या लेक्चर, थर्सडे सुट्टी आणि फ्रायडे पासून परत रेग्युलर. ठीक आहे. सो उद्या आपण सेम टाइमला भेटू 9:30. सो वी विल एंड द सेशन नाउ.